सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्ण परमहंसांचं बालपणातलं नाव गदाधर असलं तरी आदराने बोलवण्याचं नाव ठाकूर असं आहे. ठाकूरांचं चरित्र आपण पाहतोय. ठाकूर ही संज्ञा कृष्णाला सुद्धा दिली जाते. वृंदावनाचा तो ठाकूर होता. हे दक्षिणेश्वरचे ठाकूर होते. अवतार, लीला आणि जीवनमुक्त या तीन विभूतींमध्ये असणारा थोडासा फरक आपण गेल्याला पाहिलं. आणि त्याच्यानंतर गदाधर म्हणजेच रामकृष्णांचा जन्मकाल, जन्मानंतरच्या काही त्यांच्या घटना आणि अवताराला जन्मसिद्ध अद्वैत दर्शनाचा लाभ असतो. जर आपण एक स्पेक्ट्रम पाहिला तर त्याचे दोन टोकं आपल्याला दिसतात. आपण एका टोकावर उभे आहोत. जितकं काही आजूबाजूला घडतं आहे ते सगळं सत्य आहे असं आपलं मत आहे. मला त्रास होतो, मी आई आहे, मुलाचं कल्याण व्हावं, नवरा मानासारखा वागत नाही, जगात लोक बदलत चालले आहेत, इतक्या सगळ्या संकल्पना आपल्या दृढ झालेल्या आहेत. यात कुठंही आपल्याला हे विश्व खोटं आहे याची कपर्दिकसुद्धा जाणीव होत नाही. जन्म मृत्यू, घडणाऱ्या घटना, आपलं म्हणजे आपल्या मनाचं विश्वाचं नातं आणि त्याच्यातून उत्पन्न होणारे सुखदुःखाचे भोग, हे एवढंच आपलं चरित्र साधारण आपल्याला दिसतं. त्याबद्दल काहीही जास्त सांगण्याची गरज नाही, कारण आपण सगळेच त्यात आहोत. या स्पेक्ट्रमच्या एका दुसऱ्या टोकाला अशा व्यक्ती आहेत, असे काही पुरुष आहेत, असे काही महत्भागी आहेत की ज्यांना तिथे बसलेले असूनसुद्धा हे संपूर्ण विश्व असत्य, खोटं आहे असं नुसतं जाणवत नाही, पटलेलं असतं. प्रश्न असा आहे की जे आम्हाला दिसतं, ज्याचा आमच्यावर परिणाम होतो, ज्या नात्यांच्या मुळं आम्ही जगतो, ज्या नात्यांना आपण आपलं मानतो, हे सगळंच खोटं आहे. किंबहुना एक पाऊल पुढं जाऊन हे झालेलंच सुद्धा नाही असं म्हणण्या इतपत अशा पुरुषांची कमाल मर्यादा कशी झाली असेल याचा अभ्यास करण्यासाठी अवतारांचा अभ्यास करणं जरुरीचं आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं, दोन प्रकारे परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. एक, परमेश्वर आपल्यामधल्याच काही जणांना आपल्या अंशाची जागृती देऊन त्यांच्याकडून काही कष्ट करवून घेतो आणि ते कष्ट म्हणजे त्यांनी स्वतःच्या उत्थापनासाठी केलेली साधना असते. ज्या एका हाताने साधक आपला हात वर करतो त्या हाताला धरून परमेश्वर त्याला हळूहळू आपल्याकडे घेऊन जातो आणि अशा व्यक्तींना त्यांच्या आयुष्याच्या बहुतांश उत्तरार्धामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. परमेश्वराच्या अस्तित्वाची झालेली जाणीव ज्या पातळीवर असते त्या पातळीवरून त्याचा पुढचा कार्यक्रम तसा चालू राहतो. या पदक्रमामध्ये जर त्याचा मृत्यू झाला तर ज्या ठिकाणी तो थांबला त्या ठिकाणाहून पुन्हा सुरुवात होते.
अशा प्रकारे जो साधारण आपल्या चारित्र्य शुद्धतेने पुढे गेलेला आहे, ज्याचा विक्षेप बऱ्यापैकी शमलेला आहे, हा हळूहळू आता योगाच्या पातळीला पोहोचणार आहे. तो मध्येच मृत्यू पावला तर तो योगभ्रष्ट झाला असं आपण म्हणतो. योग्यता भ्रष्ट तो कधीच नसतो, योगभ्रष्ट तो झालेला असतो. ज्या पातळीला तो योगभ्रष्ट झाला तिथून त्याची पुढे वाटचाल चालू होते. अशा कोण्यातरी व्यक्तीची या जन्मामध्ये जर त्याची शेवटची पायरी चढण्याचा प्रसंग आलेला असेल तर त्या योगभ्रष्टाचं रूपांतर जीवनमुक्तामध्ये या जीवनामध्ये होतं. असा जीवनमुक्तसुद्धा आपल्यासाठी आदर्श असतो, फक्त त्या जीवनमुक्ताच्या प्रभावाखालचं क्षेत्र अवताराच्या क्षेत्रा इतपत मोठं असत नाही. जीवनमुक्त ईश्वर कोटीच असतो. त्याला ईश्वराच्या सर्व सिद्धी प्राप्त झालेल्या असतात, पण त्याच्या अस्तित्वामुळे होणारा प्रभाव हा एका मर्यादेपुरता राहतो. या विरुद्ध अवतारांची कथा साधारण अशी आहे की अवतार म्हणजे परमेश्वराने मानवी शरीरामध्ये अनंताने स्वतःला शांत परिस्थितीमध्ये सामावून घेणे म्हणजे अवतार आहे. इथे काही मनामध्ये प्रश्न येतात अवतारांच्या बाबतीत की जर ते पहिल्यापासूनच मुक्त असतील तर त्यांना इच्छा होतात का? पहिल्यापासूनच जर ते मुक्त असतील तर मग रामकृष्णांचं ठाकूरांचं लग्न झालं, त्यांना काही अशा पुरुषसुलभ भावना झाल्या असतील की नाही पती म्हणून? या बहुतेक प्रश्न आपण हे दाबून ठेवतो किंवा श्रद्धेपोटी ते आपण पोटामध्ये घालतो. ठाकूरांचं वैशिष्ट्य असं आहे की अलीकडे झालेल्या अनेक अवतारांमध्ये कदाचित चैतन्य महाप्रभूंच्या अवतारानंतर हा पहिला अवतार असा आहे की जिथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अवतारानेच स्पष्टपणे दिलेलं आहे. अवतारांचा श्रद्धापूर्वक श्रवण करणे याचा एकमेव हेतू अवतारांच्या मार्फत परमेश्वराच्या अस्तित्वाच्या खुणा ज्या आपल्याला मिळतात त्याचा अभ्यास करून आपली श्रद्धा वृद्धिंगत व्हावी आणि कालांतराने आपल्यामध्ये सत्वगुणाचा उदय व्हावा म्हणून चरित्राचं पारायण. ठाकूरांच्या चरित्राचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला स्वतः यतिराज जे आहेत, योग्यांचा राजा, ज्ञानेश्वर महाराजांना आपण योगीराज म्हणतो, विवेकानंदांना यतिराज म्हणतात. असा योगांचा राजा असणारे विवेकानंद ज्यांना अवतार वरिष्ठ म्हणतात असे रामकृष्ण आहेत. म्हणून ठाकूरांचं चरित्र, म्हणून ठाकूरांच्या चरित्राचा अभ्यास म्हणजेच एक प्रकारची साधना आहे. म्हणून केवळ गोष्टीरूप त्यांचं चरित्र न पाहता अभ्यासरूप त्याचं चरित्र पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. गेल्या वेळेला आपण पाहिलं की साधारण बालपणामध्येच काही गोष्टी त्यांच्याकडे स्पष्ट आपल्याला दिसत होत्या. त्याच्यामधल्या 2-3 गोष्टी आपण अगदी स्पष्ट पाहिल्या. एक म्हणजे हातामध्ये घेतलेलं कोणतंही काम अर्धवट अवस्थेत कधीही ठाकूरांनी लहानपणीसुद्धा सोडलं नाही. त्यांना खूप मूर्त्या करायला आवडत. शिक्षणावर फारसा त्यांचा भरही नव्हता आणि विश्वासही नव्हता. भर नव्हता हे मान्य करू शकतो आपण, पण विश्वास नव्हता हे कसं मान्य करायचं? वयाच्या 13व्या वर्षी त्यांच्या भावाने त्यांच्यावर खूप आग्रहाने आणि थोडंसं रागाने बोलल्यानंतर काहीतरी शिक, कारण पुढे पोट भरायचं आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. त्यांनी एकच उत्तर सांगितलं की मला ज्यानी भाजी भाकरीचं ज्ञान मिळतं ते ज्ञान मला मिळवायचं नाही आहे. मला मानवी जीवनाचं साफल्य आणि सत्य कशामध्ये आहे ते पाहायचं आहे आणि त्या सत्याचा शोध करण्यासाठी हा जन्म आहे असं माझं स्पष्ट मत आहे, असं 13व्या वर्षी त्यांनी आपले वडील बंधू रामकुमार यांना उत्तर दिलेलं होतं. साधारण त्यांचा कल जो आहे तो पहिल्यापासूनच कळायला लागलेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तर सोडूनच देऊ, पण लहानपणीसुद्धा कधीही त्यांच्या तोंडून कोणत्याही प्रकारचं असत्य बाहेर आलं नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकूरांनी आपल्या तोंडून असत्य वदन कधी झालेलं नाही त्यांच्याकडून. ही 2 त्यांची खास वैशिष्ट्ये होती. तिसरी गोष्ट, स्वभावामध्ये एक वेगळ्या प्रकारची निर्भीडता आणि स्वातंत्र्याची आवड. कोणत्याही बंधनाने बांधून टाकलं जाणार नाही याची ठाकूर नेहमी काळजी घेत असत आणि म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची जगाची किंवा समाजाची बंधनं, समाजविरोधी कृत्य ते कोणतंही करत नसत, पण या बंधनांपासून मात्र ते खूप दूर असत. ठाकूरांचं लहानपणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी लहान असल्यापासून प्रत्येक व्यक्तीला निरीक्षणाखाली घालत. त्याचे नातेवाईक असोत, त्यांच्या ओळखीचे असोत, त्यांचे मित्र असोत किंवा एखादा चाललेला कार्यक्रम असो,
या सगळ्यांना ते अत्यंत शांतपणे निरीक्षणाखाली घालत, आणि त्यांचं निरीक्षण हे फार वेगळ्या प्रकारच्या ताकदीने त्यांचं निरीक्षण व्हायचं. श्रवणाकडे त्यांचा कान असा होता की जी गोष्ट ते ऐकत असत ती पूर्णपणे एकाग्रतेने ऐकत असत. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे अगदी लहान असताना त्यांच्या वयाच्या साधारण 14व्या 13व्या 14व्या वर्षी ठाकूरांना 2-3 गोष्टी फार आवडायच्या. एक म्हणजे गाव कामारपोकूर, ते त्यांचं गाव. त्या गावामध्ये जात्रा म्हणजे नाटक करणारी जी मंडळी आहे, त्या काळी फक्त नाटक हाच करमणुकीचं साधन, आणि सगळी नाटकं रामायण महाभारतावर असायची. त्यामुळे दुसरी करमणूक नव्हती. अशी करमणूक देणारी जी नाटकं होती ज्याच्यामध्ये सहसा पुरुषच स्त्री पात्र वगैरे करत असत, कारण सहसा घरंदाज घराण्यातल्या स्त्री याच्यामध्ये काम करत नसत. तर असे 3 नाटक मंडळी जात्रा कंपनी ज्या होत्या त्या सगळ्यांची सगळी नाटकं बघण्यासाठी अगदी आनंदाने जात असत. पण ही नाटकं अशी काही 1-1.5 तासाची नसायची. ती रात्री चालू झालेली नाटकं पहाटेची चांदणी येऊपर्यंत चाललेली असायची. इतक्या 6-7 तासाच्या नाटकामध्ये त्या नाटकाचं कथानक, त्या नाटकामध्ये असलेले सगळे जितके काही संवाद डायलॉग्स असतील ते, त्याला असणारं जे काही संगीत असेल ते, त्या संगीतामध्ये जे यंत्र वापरलं असेल ते यंत्र, हे सगळंच्या सगळं एकदा बघितल्यानंतर ठाकूरांच्या लक्षात राहायचं. याचा पुरावा असा होता की बऱ्याच वेळेला राम आणि कृष्ण या दोहोंवरचं जेव्हा रात्रभर जात्रा झालेली असायची त्याच्यानंतर काही एखाद महिन्यामध्ये असा बूट निघायचा की या मित्रमंडळींमध्ये सुद्धा असं एक नाटक बसवलं जावं. त्याबरोबर रामकृष्ण म्हणजे ठाकूर एक पात्राला उभं करायचे आपल्या मित्रांना. त्या पात्राला त्याचे सगळे संवाद सांगायचे, ते हुबेहूब असायचे, त्याच्यामध्ये संस्कृतसुद्धा असायचं. हे सगळं झाल्यानंतर वाजपी आणल्यानंतर वाजप्याला काय वाजवायचं, कोणतं संगीत वाजवलं होतं हेही सांगायचे. आणि असं झाल्यानंतर आपली स्वतःची मित्रांची करमणूक म्हणून ते जे नाटक करायचे ते बघायला शेतातले सगळे मजूर किंवा जेवढे आजूबाजूतले येऊन थांबायचे. ठाकूरांचं लहानपण किंवा ठाकूरांच्या लहानपणी त्यांच्या अंगी असणारा निरागसपणा इतका लोभस होता की त्या कामारपोकूर शहरातल्या त्या खेड्यातल्या जितक्या बायका होत्या त्यांचे ते अत्यंत आवडते होते. त्याचं कारण असं होतं, पुरुष साधारण कामासाठी बाहेर पडलेले असायचे, व्यापार किंवा शेती यामध्ये. स्त्रियांकडे त्यांचं नेहमीचं काम, आणि साधारण जॉईंट फॅमिली अशी कुटुंब पद्धती असल्यामुळे सगळ्यांचं जेवण करणे, सगळ्यांची भांडी घासणे, सगळ्यांचं धुणं धुणे असं जरी असलं तरी कितीतरी बायका आपलं काम पटपट उरकून चंद्रिका देवींच्या कडे यायच्या, आणि यायच्या एवढंच करण्यासाठी की तिथे आल्यानंतर काहीतरी करून गदाधरला सांगता येईल की बाबा एखादं मला रामायणातलं काहीतरी सांग, महाभारतातलं काहीतरी सांग. आता प्रश्न असा होता, आपण मागच्या वेळेला पाहिलं की साधारण 65 वर्षे वय असताना त्यांचे वडील गेले. वडील गेले हे आपण पाहिलं दुर्गापूजेच्या दिवशी, ज्या दिवशी दुर्गापूजा होती त्या दिवशी तोंडामध्ये रामाचं नाव घेऊन त्यांनी देहत्याग केला. आणि गदाधरांची अवस्था थोडीशी वडील गेल्यानंतर थोडीशी पोरकी झाल्यासारखी झाली. त्याच्या अगोदर ते फारच अल्लड होते, थोडासा हट्टही करायचे. पण वडील गेल्यानंतर कधीही आपल्या आईकडे त्यांनी हट्ट केला नाही. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे की बालवयामध्ये आई, विद्यार्थी देशामध्ये वडील, आणि तरुणपणे पत्नी गेली तर त्याचा विरह जो असतो तो सगळ्यात जास्त असतो असं म्हणतात. विद्यार्थी दशेतच त्यांचे वडील गेल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की आता आपली भिस्त सगळी आहे ती ह्या आईवर आहे, आणि आईवर खूप काम पडतं याची त्यांना जाणीव होती. म्हणून ते आईची सगळी कामं करत असत. गदाधराला काम सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं व्हायचंच नाही. पण ह्या बायका ज्या ऐकायला आलेल्या असायच्या त्यांच्या असं लक्षात यायचं की आम्ही काहीतरी ऐकायला म्हणून आलो आणि गदाधराला काम लागले म्हणून यांचं काम सगळ्या बायका करायच्या, म्हणजे तो मोकळा होईल आणि आपल्याला काहीतरी ऐकवेल, इतकं त्यांचं गाणं हे होतं. यापैकी त्यांच्या गावामध्ये एक व्यापारी गल्ली म्हणून एक गल्ली होती. त्या व्यापारी गल्लीमध्ये तिथले त्या काळचे लाहा, दुर्गाचरण लाहा म्हणून होते. हे खूप श्रीमंत ग्रस्त होते. मूळचे ते सावकारी होते, खूप पैसेही त्यांच्याकडे होते. त्यांना 7 मुलं आणि 6 मुली होत्या. त्यांचे चुलत भाऊ होते. त्या 6 मुलींची लग्न झाली होती. लग्न झालेले सगळे जावई त्यांच्याकडेच होते. इतकं मोठं कुटुंब ते एका पूर्ण त्या अशा एक 4-5 वाड्यांमध्ये ते राहायचं. या सगळ्या घरांमधल्या स्त्रियांची संख्याच मुळात 30-40च्या वर होती. ह्या घरामध्ये एक त्यांची विधवा मुलगी जी होती तिचं नाव प्रसन्ना असं होतं. प्रसन्न देवी असं तिला म्हणायचे. या बाई खूप पवित्र होत्या. या नेहमी
त्यावेळेला विधवा झाल्यानंतर दुसरं काही करण्यासारखं नसल्यामुळं बऱ्याचशा विधवा त्यावेळेला देवाकडे वळलेल्या असायच्या. पण यांचं देवाकडे वळणं हे फार वेगळं होतं. त्यांनी आता परमेश्वर हेच आपलं सर्वस्व मानून त्यांची रोजची पूजा अर्चा, राम आणि कृष्ण हे दोन्ही देवतांची ती पूजा करायची. मूळचे वैष्णव हे लोक, लहान लोक जे वैष्णव होते, आणि यांची गदाधरांच्यावर भयंकर मर्जी होती. त्या कधी कधी ठाकूरांना जवळ घ्यायच्या आणि म्हणायच्या, खरं सांगा तुम्ही कोण आहे. ठाकूर हसायचे आणि म्हणायचे, मी गदाधर आहे. तर म्हणाले, नाही तुम्ही गदाधर नाही आहे, तुम्ही कोणीतरी आहे, तुम्ही सांगत नाही आहे. मग ठाकूर काहीतरी हसून निघून जायचे. पण बऱ्याच वेळेला त्या बाईंच्याही असं लक्षात यायचं की हा नेहमीच्या मुलाचा अल्लडपणा नाही, काहीतरी माहिती आणि लपवतोय असं जेव्हा एखादा माणूस करतो तसं उत्तरं देतो. गमतीचा भाग असा होता की त्यांनी स्वतःचं एक मंदिर बांधलं होतं. त्याच्यामध्ये राम आणि कृष्णांच्या दोन्हींच्या मूर्त्या होत्या. त्याची रोज त्या पूजा केल्याशिवाय अन्नप्राशन करत नसत. आणि त्या काळी एकतर घरामध्ये पूजा, बाहेर देवळामध्ये पूजा, ज्याचं देऊळ आहे आणि जो पूजा करतो त्यांनी त्या पूजेमध्ये संकीर्तन करायचं आणि भजन झालं पाहिजे असा एक प्रघातच होता. हे सगळे प्रघात मोडून गेलेत. पण त्या काळी तो प्रघात असल्यामुळे त्यांच्या मंदिरातल्या होत असणाऱ्या संकीर्तनाला बरीच लोक हजर राहायची. स्वतः प्रसन्नदेवी मात्र तिथं हजर नसायच्या. लोक विचारायचे, तुमचं मंदिर, तुमच्या इथे संकीर्तन चाललंय, बाकी ऐकायला तुम्ही. त्या म्हणाल्या, मला माझा कान त्या गदाधराने खराब करून ठेवला आहे. तेवढं रसाळ गाणं आजपर्यंत म्हणणारच मला कोणी भेटलं नाही. मला तर दुसरं काही ऐकलं ना तर कानाला बरं वाटत नाही. मला मान्य आहे मी माझ्या देवाचा अपमान करते, पण तो देवच आहे असे माझी समजूत आहे. इतकी त्यांची त्यांच्यावर भक्ती होती. आणि या भक्तीचं परिणिती अशी झाली की ठाकूर त्यांच्या घरामध्ये कधीही जायचे. दुर्गाचरण लहान नाही, माहिती होतं की आपलं एवढं मोठं घर आहे. आणि त्यावेळेला पडदा पद्धत होती. या लहा कुटुंबांनी त्या गावामध्ये असं त्यांची प्रवाद होता की आमच्या घरातल्या बायकांचं नखसुद्धा बाहेर कोणाला दृष्टीला पडत नाही, इतका पडदा होता. असा पडदा असणाऱ्या त्या घरामध्ये 14 वर्ष 15 वर्ष म्हणजे काय अगदीच कोवळं वय नव्हे, पण ठाकूर आरामात जाऊन यायचे. हे सगळं बघून दुसरे एक लहानचे काका होते, म्हणजे छोटे भाऊ होते, त्यांना हे काही बरं वाटलं नाही. त्यांनी सांगितलं दुर्गादासांना, हे आपलं घर असं, आपण केवढे मोठे, आपण लहान कुटुंब, आपलं सगळं पंचक्रोशीत आपल्याला मांडतात, आपल्या बायकांना म्हणजे बायकांची नख नजर पडत नाहीत, हा मुलगा येतो काय जातो काय, हे सगळं काय चालवलं असतं म्हणून. मग ते म्हणाले, तसं काय नाही आहे, तो वेगळा मुलगा आहे, तो बघ एकदा तरी. आणि दुर्गाप्रसाद खरोखरच भक्त होते देवाचे. त्यांना खूप धार्मिक, स्वतः स्वभावाने धार्मिक होते. आणि त्यांना साधारण अंदाज आला होता की हे सामान्य पोर नाही आहे. पण गमतीचा भाग असा म्हणजे हे काका ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, मला हे असलं काय पटणार नाही आहे. त्यांनी बोलवलं ठाकूरांना आणि सांगितलं, आमच्या घरामध्ये बायका असतात, इकडे यायचं काय कारण नाही आहे. ठाकूर म्हणाले, मी आलो तर तुम्ही काय करणार आहे. ते म्हणाले, आलास तर तुला पकडून मी बाहेर देईन. ठाकूर म्हणाले, तुम्ही मला पकडलं तर बाहेर काढा, हरकत नाही आहे, पण पकडलं तर. ठाकूरांचं वैशिष्ट्य असं होतं की ठाकूरांसारखा नक्कल करणारा माणूस कोणी नव्हता. आणि यांनी स्पष्ट सांगितलं त्यांना की काका बघा, तुम्ही सांगताय पण मी खरोखर येईन आणि तुम्ही पैज हराल. ते म्हणाले, कसं हरतो बघतोच मी. आणि त्याच्यानंतर एक 15 दिवस झाले असतील, ठाकूरांनी एका विणकराच्या बायकोचा वेश धारण केला. एक जुनी साडी आणली, ती साडी घातली, बरोबर थोडंसं सूत घेतलं, कारण सूत विकायला आलो असं दाखवण्यासाठी. थोडीशी घाण झालेली अशी साडी होती. त्या आल्या आणि याच काकांनाच भेटल्या. काकांशी ठाकूर बोलले, तर ठाकूरसुद्धा त्यांच्याशी बोलत असताना त्या काकांनी विचारलं, कुठल्या तुम्ही, काय वगैरे सगळं. आणि स्त्रीच्या आवाजामध्ये हुबेहूब सगळं उत्तर गदाधरांनी दिलं. आणि ठाकूर त्याच्यानंतर म्हटले, माझ्याबरोबरच्या सगळ्या बायका निघून गेल्या, तर मी एकटी राहिली. आजच्या रात्री तर मी रात्री कशी जाणार कुठे, तेव्हा तुमच्याकडे राहायला मिळेल, तुमचं नाव खूप ऐकलं आहे वगैरे. मग त्यांनी सगळं बघितलं आणि मग तिथे यायला सांगितलं की मी तपासून बघितलं सगळं, आता या बाईंना आत आपल्या बायकांच्या क्वार्टर्समध्ये तिकडे पाठवून द्या आणि त्यांना सांगा हिला कुठली तरी खोली द्या म्हणून. इथंपर्यंत आपण समजू शकतो. गमतीचा भाग असा आहे, आतल्या स्त्रियांना काहीच कल्पना नव्हती. त्या घरामध्ये असणाऱ्या ठाकूरांना ओळखणाऱ्या प्रसन्न देवी धरून सगळ्यापैकी 40पैकी 40 बायकांना ही बाई कळाली नाही. ठाकूर आत आले, ठाकूर त्या दिवशी तिथं थांबले, सगळ्या रूममध्ये जाऊन आले, सगळ्या खोल्या बघितल्या, ठाकूरांना खायला दिलं, त्या बाई खाल्ल्या, त्या जेवल्या वगैरे. आणि संध्याकाळची वेळ झाली.
इकडे चंद्रिका देवींना कळेना की गदाधर कुठे गेला आहे, म्हणून शोधायला पाठवलं. नॉर्मली ते माहिती होतं की लहानच्या घरामध्ये जातात म्हणून तिकडं पाठवून दिलं. तिकडं सांगितलं की नाही, इकडं काय आलेलंच नाही म्हणाले. मग आता काय करायचं म्हणून रामेश्वर म्हणजे त्यांचे मोठे भाऊ, ते साधारण 25-26 वर्षे वयाचे होते, तर ते रामेश्वर मग गल्लीतनं ओरडून चालले, गदाधर कुठे आहेस गदाधर म्हणून. जेव्हा यांच्या वाड्याजवळ आले ते हातनं म्हणाले मी इथं आहे. आणि मग सगळ्यांना उलगडा झाला की ठाकूर आत येऊन बसलेले आहेत. हे बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सुरुवातीला थोडासा काकांना राग पण आला, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. गमतीचा भाग म्हणजे ठाकूर जेव्हा स्त्रीच्या, याच्यामध्ये 2 गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. जेव्हा ठाकूर स्त्रीचा वेश करत तेव्हा तो केवळ वेश करत नसत. ठाकूर स्त्री या संज्ञेमध्ये स्वतःला समाविष्ट करून टाकत. एखाद्या गोष्टीवर चित्त एकाग्र करून त्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये जाणं हे ठाकूरांच्या अंगामध्येच होतं. आणि एवढ्याच एका कारणाने ठाकूर चक्क स्त्री वेश घालून ठाकूरांना स्त्री बनवण्याचं काम स्त्रियांनीच केलेलं आहे. राधेची मैत्रीण वृंदा नावाची मैत्रीण होती, त्यामुळे ठाकूरांना वृंदा या भूमिकेमध्ये आपण पाहावं असं सगळ्या बायकांची इच्छा झाल्यानंतर ठाकूर वृंदा या भूमिकेमध्ये राहिले. आणि गमतीचा भाग म्हणजे ते हलधर तळे नावाचं जे तळं मागच्या वेळेला आपण पाहिलं जिथे ते पोहायला जात असत, तिथे ठाकूर चक्क स्त्रीच्या वेशामध्ये कमरेवर घागर घेऊन, डोक्यावर घागर घेऊन पाणी भरून आले, तरी लोकांना पत्ता लागला नाही की ही बाई कोण आहे. इतकी ठाकूरांची जी गोष्ट करू त्या गोष्टीमध्ये तादात्म्य होतं. एक. दुसरी गोष्ट, ठाकूरांना कोणत्याही प्रकारचा भेद कधीच जाणवला नाही. म्हणून ठाकूर आपल्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा, पत्नी असूनसुद्धा नेहमी देवीच मानत आले आणि देवी या दृष्टीनेच तिच्याकडं पाहिलं. जेव्हा तंत्राची साधना झाली, त्या साधनेमधली एक अत्युच्च साधना म्हणजे विवस्त्र अवस्थेमध्ये ठाकूरांच्या मांडीवर स्वतःची पत्नी बसवून जो विधी करायचा होता तो विधी करताना सुद्धा ठाकूरांना ती केवळ देवीसारखीच दिसली. याच्यावरून एक लक्षात येते की पुसटचा स्पर्शसुद्धा भेदाचा त्यांना झालेला नव्हता. आणि ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्याबद्दल स्वतः ठाकूरांनी असं सांगितलेलं आहे की या जगामध्ये कोणताही भेद समाप्त करता येईल, पण लिंगभेद समाप्त करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून जेव्हा त्यांनी नरेंद्रला पाहिलं तेव्हा पहिल्याच सांगितलं की हा नैष्ठिक ब्रह्मचारी आहे. म्हणून केवळ एकच शिष्य असा होता स्वामी विवेकानंद, ज्यांच्याबद्दल ठाकूरांनी कोणतेही नियम लावले नव्हते. नॉनव्हेज खाल्लं तरी चालेल. इतकंच नव्हे तर त्यांच्या उद्विग्न झालेल्या काळामध्ये जेव्हा ठाकूरांना येऊन बाकीच्या लोकांनी कान भरले की तुम्हाला माहिती नाही हा कुठे कुठे जातो, त्यावेळेला ठाकूरांनी असं सांगितलं की त्याला कुठेही जरी सोडलं तरी माझा नरेंद्र सोन्यासारखा स्वच्छ आहे, त्याला कधीही कशाचाही स्पर्श होणार नाही. खुद्द ठाकूरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा हा असा प्रसंग येऊन गेला की ठाकूरांना होत असलेल्या उन्मनी अवस्थेमध्ये भावसमाधीत गेल्यानंतर, ठाकूर भावसमाधीत गेलेत हे कळणारे लोक फार कमी होते, पण इतक्या वेळेला भावसमाधी लागल्यानंतर निश्चित याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आहे. म्हणून त्या परिणामाचं एक सूत्र काही लोकांनी, त्याच्यामध्ये ठाकूर महाराज पण होते, म्हणजे माथुर विश्वास म्हणून जे होते तेही त्याच्यामध्ये होते. त्यांनी सगळ्यांनी मिळून असं एक त्यातून सूत्र काढलं की कदाचित हा तरुण आहे आणि म्हणून त्याला असं होत असेल, आणि म्हणून त्याला चक्क ठाकूरांना एका वेश्येकडे पाठवलं. ठाकूर तिथंसुद्धा आईलाच बघून आले, तिथंसुद्धा त्यांना कालीमाताच दिसली. हे सगळं सांगण्याचा उद्देश एकच आहे की अवतार जेव्हा अवतरतात तेव्हा अवताराला इच्छा होते की नाही हा प्रश्न ठाकूरांनीच नंतर उत्तर दिलेलं आहे. ठाकूर म्हणतात जसं एखाद्या माणसाला एखाद्या विषयाबद्दल विषय वासना होते तशीच अवताराला सुद्धा होते. काही वाक्य त्यांची आपण नंतर पाहणार आहोत, फार धाडशी वाक्य वाटतात. आत्तापर्यंत आपण वाचले त्याच्या फार विरुद्ध वाटतं, पण ठाकूर स्पष्ट म्हणाले की जेव्हा मानवी शरीरामध्ये अवतार येतो तेव्हासुद्धा अवताराला मानवी शरीरात आल्यामुळे, मायेच्या पडद्यामुळे, अज्ञानात राहिल्यामुळे प्रत्येक विषयाबद्दल इतरांना होते तशी इच्छा होते. प्रश्न फक्त इतकाच आहे की अत्यंत शुद्ध चरित्राच्या माणसावर जर चोरीचा आळ आला तर त्याला आतल्या बाजूला कशा वेदना होतात
तशा अवताराला जेव्हा अशी इच्छा होते तेव्हा अत्यंत वेदना होतात आणि त्या वेदनेपोटी तो परत वैराग्याकडे झुकतो. तो कधीही विषयाला बळी पडत नाही, पण विषय त्याला मोह घालत नाहीत असं होत नाही, कारण तो मायेच्या प्रभावाखाली असतो. त्यामुळे मायेच्या प्रभावामध्ये हा प्रभाव येतोच. या काही अशा गोष्टी अवतार असल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला कळतात. कारण आपल्याला अवतार म्हणजे तो दैवी आहे की मानवी आहे, की दैवी आणि मानवी एकत्र आहे, याच्याबद्दल नेहमीच मनामध्ये संभ्रम राहिलेला आहे. ठाकूर स्पष्ट म्हणतात की अवतारामध्ये मानवी मूल्य जर बाजूला काढली आणि फक्त दैवी गुणांचा जर परिपोष झाला किंवा सांगताना जर सांगितलं ते अतिरंजित वाटतं, त्यालाच पुराण म्हणतात. पुराण म्हणजे पुराणात सांगितलेल्या सगळ्या ऋषींच्या कथा ह्या अवतारांच्या कथा आहेत, फक्त त्यांच्या दैवी गुणांवर जास्त भर दिल्यामुळे त्या अतिरंजित झाल्या. पण ते म्हणायचे काळाची गरज आता अशी आहे की अवताराच्या मानवी गुणांकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे, कारण कलियुगामध्ये त्याला महत्त्व आहे. काही सुस्पष्ट कल्पना ठाकूरांनी स्वतः केलेल्या आहेत या गोष्टींबाबत. असे हे ठाकूर जेव्हा त्या लहा कुटुंबियांचे इतके आवडते बनलेले होते, त्यापैकी त्या प्रसन्न देवी होत्या. अशा त्या आणखीन काही 3-4 बायकांनी मिळून ठरवलं की त्या कामारपुकुराच्या उत्तरेस एक विशालक्षी नावाच्या देवीचं मंदिर होतं. विशाल अक्षी, जिचे डोळे खूप मोठे आहेत, विशालाक्षी असं त्या मंदिराचं नाव होतं. मंदिर अजूनही आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, हे मंदिर अजूनही आहे, पण या मंदिराला छत नाही आहे. भिंती आहेत, छतच नाही आहे. असं मंदिर आपण कधी पाहिलेलं नसतं. मग मंदिराला छत नाही असं कसं काय? तर हे मंदिर मुळात अगोदर एक छोट्याशा जंगलासारख्या भागामध्ये होतं आणि तिथे नेहमी यात्रा भरायची, लोकं जायची. आजूबाजू कामारपुकूर असेल, मुकुंदपूर असेल, तिथली लोकं जाऊन तिथे श्रद्धेने आतल्या बाजूला जी देवी आहे तिचे दर्शन घेऊन, विशालाक्षीचं दर्शन घेऊन यायची. गमतीचा भाग असा होता की आजूबाजूच्या जितके मेंढपाळ लोकं होती किंवा गाई गुराखी होते, ते सगळीच्या सगळी मुलं तिथं जायची आणि तिथं जाऊन देवीचं दर्शन करायचं आणि ज्यांनी ज्यांनी दक्षिणा म्हणून काही नाणी टाकली असतील तर तीच घ्यायची, त्याचाच प्रसाद करायचा, तोच मातेला द्यायचा आणि तोच आपण खायचा, असा त्यांचा प्रघात होता. तिथली जशी जशी प्रसिद्धी वाढली तशी एका श्रीमंत माणसाने असं सांगितलं की मी आता मंदिर बांधतो इथं, हे काय बरोबर नाही असं उघडं ठेवणं. म्हणून त्यांनी ग्रॅनाईटची मूर्ती केली आणि मंदिर बांधलं, पुजारी ठेवला. ज्या दिवशी मंदिर बांधून पूर्ण झालं, पुजाऱ्याने ज्या दिवशी पहिला प्रतिष्ठापनेचा अभिषेक केला, त्याच दिवशी मंदिर त्या जो पुजारी होता त्याच्या स्वप्नामध्ये येऊन देवीने सांगितलं की हे असले थेर माझ्यासाठी करायची काही गरज नाही. त्याचा अर्थ लागला नाही म्हणून तो मंदिराकडे येऊन बघतो तर मंदिराच्या पूर्ण भिंतीला तडे गेले होते. मग त्याच्या असं लक्षात आलं की देवीची इच्छा अशी आहे, कारण त्या देवीच्या मंदिर बांधल्यानंतर तिच्या गाभाऱ्याला एक दार लावण्यात आलं, त्याला कुलूप लावलं आणि लोक त्या गजामधून पैसे टाकायला लागले. या गुराखांच्या मुलांना ते पैसे मिळेनात, त्यामुळे त्या सगळ्यांनी मिळून मातेची प्रार्थना केली की आई आम्ही रोज येतो, तुझ्यामुळे खायला पण मिळतं, तुझा पण प्रसाद करतो. त्याबरोबर अशी घटना घडली. त्याच्यानंतर 2-3 वेळेला हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न झाला. दरवेळेला मंदिर बांधताना काही ना काहीतरी बाधा आली. देवी अजूनही उघडीच आहे, ती तशीच राहते. अशा या विशालक्षीच्या दर्शनाला ही लोकं जात असल्यामुळे ताबडतोब गदाधर म्हणाले या प्रसन्न देवींना की मी येणार आणि तुम्ही आईला सांगा. त्या म्हणाल्या बाळा खूप चालायला लागतं आहे, लहान आहेस तू, तुझे पाय नाजूक आहेत, तिथंपर्यंत उन्हात जायचं, काय झालं बिलं काय. शेवटी कसं तरी करून त्यांना घेऊन जायचं ठरलं. मनातून सगळ्या बायकांना हे हवेच होते. त्याचं कारण असं की तिथून इथं येऊपर्यंत आता गाणी ऐकायला मिळणार. गमतीचा भाग म्हणजे रामकृष्ण खूप चांगलं नृत्य करत असत. हे नृत्य कसं करत असत तर एक भक्तिपूर्ण नृत्य ही एक आपल्याकडे कला आहे. बंगालमध्ये बाऊल नावाचं एक काव्य आहे. बाऊल म्हणजे बाऊल गाणारी लोकं असतात. आपल्याकडे भाकणूक करणारी लोकं असतात. आपल्याकडे सकाळी पिंगळा येतो. पिंगळासुद्धा देवतांची हे करण्यासाठी अगदी पहाटे पहाटे येतो, बंद झाला तो आता यायचा, पूर्वी येत असे. तसं इथे बाऊल नावाची प्रथा, ही बाऊल प्रथा खूप वर्षापासून आसाम, बांगलादेश इतकंच नव्हे, आता युनेस्कोने त्याला इंटरनॅशनल हेरिटेज असं नाव दिलेलं आहे. ही एक विशिष्ट पद्धत आहे. जर कोणी बाऊल ऐकलं असेल, मी गोपालदास म्हणजे बाऊलचे खूप चांगले गाणारे आहेत, त्यांचं बाऊल ऐकलेलं आहे. बाऊल म्हणजे भक्ती असते. साधारण कृष्ण किंवा वैष्णव असतात हे सगळे.
विष्णूची भक्ती असते. कालांतराने याच्यामध्ये मुसलमान पण आले, ते सगळे सूफी पण याच्यात. लालन फकीर नावाचा खूप मोठा बाऊल सिंगर होऊन गेला. म्हणजे आत्ता आपल्याकडे पंडित रविशंकरांचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे. रविशंकरांची जी पत्नी आणि रविशंकरांचे गुरु, हे यांचे परात्पर गुरु म्हणजे हे लालन फकीर. तर यांच्याकडे जो बाऊल असतो, हे बाऊल लोक लग्न करत नाहीत आणि त्यांच्याबरोबर काही दासी असतात, म्हणजे त्या बाऊल गाणाऱ्याच असतात आणि त्यांना प्रजोत्पादनाचा अधिकार नसतो, कारण ते देवाला वाहिलेले असतात आणि ते नेहमी एका ठिकाणी राहत नाहीत. तर त्यांची राहायची आखाडा असतो, त्याला आखाडा म्हणतात. आणि त्यांच्याकडे एक असा एकतारा असतो आणि त्या एकताऱ्याबरोबर ते कमरेला साधारण एक असं छोटंसं तबल्यासारखंच वाद्य बांधतात. एका हाताने ती एकतारी वाजवायची, एका हाताने तो तबला वाजवायचा आणि त्याच वेळेला सांगता सांगता ते आपल्या भोवती एक अशी गिरकी घेतात किंवा असं नाचत 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 जातात. हे जे बाऊल आहे हे जवळजवळ खूप तास चालतं आणि ह्या बाऊल संगीतामध्ये गाणं म्हणण्याची जी पद्धत आहे ती अशी आहे की बाऊल जर व्यवस्थित म्हणणारा असेल तर तिथे परमेश्वर प्रत्यक्ष अवतरतो असं म्हणतात. अशा पद्धतीनं बाऊल गाणं म्हटलं जातं. हे बाऊल तिथे त्या कामारपुकूरमध्ये गातच असत आणि ठाकूरांनी तो स्वर उचललेला होता. त्यामुळे ठाकूर जेव्हा स्वतः बाऊल पद्धतीने गायला लागत असत तेव्हा सगळेच बघत राहायचे, कारण एकतर आवाज दैवी आवाज होता आणि आवाजामध्ये असं आहे की ज्या माणसाच्या गळ्यामधून जो नाद येतो, मनुष्याची प्रत्येक हालचाल ही दैवी आहे. ती जितकी अहंकारापोटी येते तितकी ती मानवी होते, जितकी अहंकार लयाने येते तितकी ती दैवी होत जाते. म्हणून एखाद्या गाणाऱ्याचा सूर लागतो आणि सगळ्यांना आनंद होतो. सुरांनी आनंद व्हायचं काही कारण नाही. तो सूर म्हणजे दैवी सूर लागलेला असतो, पण ज्यांचा सूरच मुळात दैवी आहे. म्हणून संगीताची जाण उपजत ठाकूरांना आणि विवेकानंदांना होते. विवेकानंदांच्या गाण्याबद्दल तर बोलावं तितकं थोडं आहे, पण ठाकूर स्वतः नरेंद्राचं गाणं ऐकण्यासाठी इतके उत्सुक असत. त्यांच्या आयुष्यामध्ये जितक्या वेळा त्यांनी नरेंद्रांना गायला सांगितलं तसं कोणालाच गायला सांगितलं नाही, कारण बाकीच्यांचं ते ऐकायचीच नाहीत. तो आवाज कुठून येत होता, फक्त गाणारा कुठून गात होता आणि ऐकणारा कुठून ऐकत होता, हे वेगळा संगम होता तो. पण तरीसुद्धा 2-3 वेळा असं झालेलं आहे की विवेकानंदांनी गायला सुरुवात केली आणि ठाकूरांनी सांगितलं थांबा म्हणून. बाकीच्या सगळ्यांना कळालं नाही की चांगलं चाललं आहे गाणं वगैरे, नाही म्हणाले. आज काहीतरी बिघडलेलं आहे. स्वरात काही बिघडलेलं नव्हतं, आत काहीतरी बिघडलेलं होतं. त्याचं कारण असं होतं की केवळ पूजा करताना जिच्या आधिपत्याखाली, जिच्या छत्राखाली पूर्ण दक्षिणेश्वर बांधलं गेलं आणि चाललं, ती राणी रासमणी, ती स्वतः येऊन उभारलेली असताना पूजेच्या वेळेला तिच्या मनामध्ये थोडासा हिशोबाचा विचार आला. त्यावेळेला त्या भावसमाधीमध्ये आपल्या उजव्या हाताने खाडकन थोबाडीत ठेवून दिली होती राणी रासमणीला ठाकूरांनी. ताबडतोब 20-25 त्यांचे जे रक्षक होते ते धावले होते ठाकूरांना पकडायला. राणीने थांबवलं त्यांना, कारण या मंगल प्रसंगी असा विचारसुद्धा मनात आणणं आणि याचा त्रास ठाकूरांना व्हायचा. त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तींनी जर या वैषयिक कुठल्या तरी गोष्टीचा जर विचार केला तर ठाकूरांना अस्वस्थ व्हायचं, म्हणून त्या व्यक्तीला ते बाहेर जायला सांगायचे. ठाकूरांचं शरीर इतकं शुद्ध झालेलं होतं की ठाकूरांचा येणारा प्रसाद फक्त शारदा मातेंच्या हातातूनच येत होता. तो येत असताना सुद्धा त्यांच्या येण्याच्या मार्गावर जर कोणाच्या येण्याचा चुकून जरी स्पर्श त्या अन्नाला झाला, त्या ताटाला जरी झाला, तरी ठाकूरांना कळत असे. आपल्याला अन्नाच्या शुद्धतेबद्दल कल्पना फार भोंगळ वाटतात, पण शरीर आणि मन याचा आहार विहार आणि विचार याच्याशी असणारा संबंध ठाकूरांच्या चरित्रामध्ये आपल्याला कळतो. असे हे ठाकूर यांच्यावर जेव्हा जायला निघाले तेव्हा रमत गमत सगळे चालले होते. अर्थात सगळे बाकीचे ऐकत होते. ठाकूर कधी कथा सांगायचे, कधी संकीर्तन करायचे, असं करत करत चालले होते. तेवढ्यात एक बाई म्हणाली की आता विशालक्षीला चाललो तर विशालक्षीचं काहीतरी म्हणणार आहे. एवढं म्हटलं आणि ठाकूरांनी म्हणायला सुरुवात केली आणि 4 ते 5 मिनटात त्यांच्या असं लक्षात आलं की गाणं बंद पडलं आहे. गाणं बंद पडले म्हणून पाहतात तर ठाकूरांच्या दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं आणि ठाकूर एखाद्या लाकडासारखे कडक होऊन आहे तिथेच खाली पडले होते. सगळ्या बायका घाबरल्या. हे एकतर दुसऱ्याचं पोर आपण घेऊन आलो आहे, हे दर्शनाला आपण चाललो आहे, ही अशी परिस्थिती. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी पाणी वगैरे मारायला सुरुवात केली. ठाकूरांनी हू खचू केलं नाही.
एखादं लाकूड पडावं तसे ते पडलेले होते. गमतीचा भाग म्हणजे जास्त हालचाल दिसत नव्हते, त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटलं की सनस्ट्रोक झालेला असावा, सूर्याचा परिणाम म्हणून पूर पडला असावा खाली, म्हणून पाणी केलं, त्याच्यावर सावली धरली, कारण त्याला उचलायचं सुद्धा अवघड आहे म्हणून सावली धरली तरी काय होईना झालं. पण त्या प्रसन्न देवी ज्या होत्या ना, त्यांचं मात्र पहिल्यापासून मत ठाकूरांच्याबद्दल वेगळं होतं. त्या म्हणाले, एक काम करा, काय झाले, असं झालं नाही, आपण एक काम करूया, आपण सारखं त्याला गदाधर गदाधर म्हणून बोलवतो ना, ते नको बोलवायला, मग काय बोलूया, त्याला विशालक्षी म्हणूनच बोलवू. आणि गमतीचा भाग म्हणजे सगळ्यांनी विशालक्षी म्हणून माते बाहेर ये, माते आमच्याशी बोल असं म्हणायला, आणि हसत हसत ठाकूर उठून बसले. ही घटना बरोबर 1 तास चालली होती. जेव्हा ठाकूर उठले तेव्हा सगळ्यांना वाटलं की असं सगळं झाल्यानंतर कुठे लागला असेल, कुठे ताकद कमी झाली असेल, विकनेस असेल, अशक्तपणा आला असेल. यातलं काहीही झालेलं नव्हतं. यात्रा पूर्ण झाली, घरी गेल्या गेल्या बायकांनी येऊन आईला सांगितलं की अहो, सांगायचं म्हणजे असं असं गदाधाराला झालं. आई बिचारी तिला हे भावसमाधी वगैरे काय, ती म्हणाली, काय रे गदाधारा, काय झालं नेमकं. पण त्यावेळेला सुद्धा वयाच्या 13व्या वर्षी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. ते एकच म्हणाले, अगं काय झालं आई, ज्या देवीची प्रार्थना करत होतो ना, मी तिच्यातच जाऊन मिळालो. आईला नक्की खात्री झाली की पोर काही शहाणं नाही आहे. ती ताबडतोब तिथनं आपल्या मंदिरात गेली याला घेऊन, आणि रघुरायाला प्रार्थना केली, याला ठीक कर म्हणून. अशा ठाकूरांच्या लीला लहानपणीच्या चालूच होत्या. ठाकूर काही गोष्टी फार सुंदर आणि लवकर करत. केव्हा तरी असा बूट निघाला की एखादी पूजा करायची, त्यांचं मन फक्त पूजा अर्चेतच रमायचं. कोणत्याही प्रकारचा विषयांशी काही चाललेलं असेल, आणि पैसा ही गोष्ट त्यांना आयुष्यात कधी जमली नाही. त्यांनी त्याचा शब्द तोंडातून काढला नाही. त्याला ते कामिनी कंचन असा शब्द वापरायचे. कामिनी कंचन म्हटलं की त्या शब्दाने सुद्धा त्यांना त्रास व्हायचा. आणि स्वतः ठाकूरांनी असं सांगितलेलं आहे की हे विश्व जे आहे, या विश्वापासून जो अद्वैतामध्ये रमलेला आहे, त्याला हे विश्व इतकं मिथ्या वाटतं की ते मायावी जरी असलं तरी त्या अख्ख्या मायेमध्ये स्वतः ब्रह्मरूपानंच उभा आहे हे कळूनसुद्धा चुकून मायेच्या अधिपत्याखाली आपण येईल या भीतीने, किंवा असं काय झालं तर त्या त्रासाने त्यांच्या शरीराला खूप त्रास व्हायचा. म्हणून ठाकूर कधीही स्वार्थी माणूस. ठाकूराच्या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये रामकृष्ण मिशन वगैरे तर नंतर सुरू झाली, पण ज्या ठिकाणी दक्षिणेश्वरला पैशाची गरज असताना, ठाकूर स्वतः आजारी असताना, ट्रीटमेंटसाठी एक आणा गोळा करत होते शिष्य. त्यावेळेला 10,000 रुपये घेऊन कलकत्त्याचा एक मारवाडी एकदा नव्हे 2 वेळेला आला. दोन्ही वेळेला ठाकूरांनी सांगितलं, तिकडूनच त्याला बाहेर काढा आणि त्याचे पैसे घेऊ नका म्हणून. दानामध्ये मागे असणारा विचार पैशाच्या संपर्कातून संसर्ग पोहोचवतो याची पूर्ण कल्पना ठाकूरांना होती. म्हणून कोणतं दान स्वीकारायचं, विवेकानंदांच्या बाबतीत ही गोष्ट आपण पाहतो. बऱ्याचशा पाश्चात्य शिष्याने दिलेल्या देणग्यांमुळं आज रामकृष्ण मिशन उभं आहे. पण बऱ्याचशा भारतीय लोकांच्या देणग्या स्वतः विवेकानंदांनी नाकारलेल्या आहेत. याचाच अर्थ जेव्हा आपण आईने दिलेला ₹1.25 आपल्याकडे अभिमानाने ठेवतो, कारण तिच्या मागे त्या ₹1.25 असणारं पावित्र्य फार महत्त्वाचं आहे. या तशा भोंगळ वाटणाऱ्या गोष्टी जेव्हा अवतार पाहायला जातो त्यावेळेला आपल्याला सत्यता त्याची जास्त पटत जाते. असे ठाकूर गाणी, नाटकं असं सगळं करत चाललं होतं. तोपर्यंत घरची परिस्थिती मात्र जरा विचित्र होत चालली होती. वडील असताना अर्धा एकरातून अख्खं कुटुंब चालेल एवढा तांदूळ घरी यायचा. अर्ध्या एकरातून 150 बिघा म्हणजे 50 एकर ज्यांची जमीन होती, जी गळमृत केली एका सावकाराने, ते सोडून एखाद्या आश्रितासारखे ते इथं आले होते कामारपुकूरला. पण परमेश्वराला त्याची काळजी असल्यामुळे रघुवीरा आणि त्यांच्या एका मित्राने त्यांना अर्धा एकराची जमीन दिली. त्याच्यातून ते सगळं धान्य निघत होतं, सगळ्यांचं व्यवस्थित चालायचं. त्यात चंद्रिकाबाई सगळ्यांना गावातल्या खायला घालायच्या. पण घराचा नियम असा होता की जोपर्यंत रघुरायाला प्रसाद झालेला नाही तोपर्यंत कोणीही अन्नप्राशन करायचं नाही. प्रसाद हा झालाच पाहिजे. पण आता घरातली परिस्थिती फार विचित्र होत चालली होती. हे जे रामकुमार होते हे भट भिक्षुकी करूनच पैसे मिळवायचे. 2 नंबरचा भाऊ रामेश्वर हाही भट भिक्षुकी थोरल्या भावाकडून हा 2 नंबरचा भाऊ शिकला होता. ठाकूरांचं वय त्यावेळेला 13-14 वर्ष वयाचं. आणि स्वर्णमंगला जी होती ती
6-7 वर्षाची होती सगळ्यात धाकटी बहीण. यातमध्ये मिळवणारा एकच माणूस असल्यामुळे या कुमारांनी हळूहळू मग काही कर्ज काढायला सुरुवात केली. ते कर्जबाजारी झालेच होते. फक्त या घराण्याला खूप मान होता आणि त्या काळी शिकलेल्या ब्राह्मणाला खरोखरच लोक देव मानत असत. अशी हे असल्यामुळे हे कुठेही बुडवणार नाहीत, याच्यामध्ये सहेतुक हे काही करणार नाहीत याची खात्री असल्यामुळे लोकांची अजूनही त्यांच्यावर मर्जी होती. पण यांना मात्र आतल्या बाजूला फार दुःख व्हायचं की आपण सगळ्यांचे पैसे परत करायचे आहेत, काहीतरी केलं पाहिजे. त्यात रामेश्वराचं अजून तितकं ठीक चाललं नव्हतं. रामकुमारांचीच परिस्थिती अशी चालली होती. आणि गमतीचा भाग म्हणजे आपण मागच्या वेळा पाहिलं, रामकुमार हे स्वतः उत्कृष्ट ज्योतिषी होते. पाहिलं मागच्या वेळेला आपण की त्यांना शक्तिदेवीची मंत्रदीक्षा मिळालेली होती. त्यामुळे त्यांच्या जिभेवर सत्य सरस्वती नांदत होती. जे बोलतील ते खरं होत होतं. त्यामुळे त्यांची पत्नी, त्याने स्वतःच्या पत्नीबद्दल सांगितलेलं आपण पाहिलं की ती ज्या वेळेला ती गरोदर होईल त्यावेळेला तिचा बाळंतपणातच मृत्यू होईल असं त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं. आणि नेमकं या वेळेला जेव्हा परिस्थिती खराब व्हायची त्याच वेळेला 35 वर्षानंतर ती बाई पहिल्यांदा गरोदर राहिली. आता घरातले तसेच बिथरलेलेच होते, कारण रामकुमारांचं भविष्य खोटं आलं असं कधीच झालेलं नाही आहे. आणि त्यात या बाई बाळंतपणाच्या त्या गरोदरपणाच्या त्या काळामध्ये फार विचित्र वागायला लागल्या. पहिल्यांदा घरामध्ये असं झालं की त्या प्रसादाच्या अगोदर अन्नभक्षण करायला लागल्या. रघुरायाचा प्रसाद नंतर आणि अन्नभक्षण अगोदर असं कधीही या कुटुंबामध्ये झालं नव्हतं. पण आता ते मुखोपाध्याय कुटुंबात व्हायला लागलं. आणि हे सगळं असं होत असल्यामुळं काही थोडंसं आईला वाईट वाटलं, थोडंसं भावांना वाईट वाटलं. पण सगळ्यांनी असा विचार केला की आहे गरोदर, कधी कधी अशा बायका वागतात, असू दे काहीतरी असेल असं करून. आणि त्यातच तिने आपल्या बाळाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव अक्षय. खूप प्रेम होतं ठाकूरांचं या मुलावर. नंतर हा दक्षिणेश्वरला आला, आपण नंतर पाहणार आहोत काय काय झालं. पण त्याचा जन्म झाला आणि ती गेली. आणि सांगितल्याप्रमाणेच झालं, ती गेली. आणि ती गेल्यानंतर रामकुमारांची अशी गंमत झाली, घरातला सगळ्यात मोठा मुलगा, घरामध्ये आर्थिक परिस्थिती अशी, एक लहान मूल, त्याला आई नाही आणि स्वतः कर्जबाजारी झालेले, त्यामुळे त्यांना काय करावं हे समजेना. मग त्याच वेळेला जवळ एक सिहोर नावाचं गाव होतं. या सिहोर गावामध्ये नंतर इथेच त्यांची जी धाकटा भाऊ आणि बहीण होती त्यांचं लग्न इथेच झालं. या गावामध्ये एक महेशचंद्र म्हणून होते, ते यांच्या ओळखीचे होते. ते कलकत्त्याला असायचे. त्यांनी रामकुमारांना असं सांगितलं की असं आहे बा, मी कलकत्त्याला असतो आणि मी हीच भटभिक्षुकीच करतो, पण कलकत्त्यामध्ये लोक श्रीमंत आहेत, तिथं जर भटभिक्षुकी केली तर जरा 4 पैसे जास्त मिळू शकतात. तेव्हा तू 2 ठिकाणी जाऊ शकतो, एक बर्दवानला जाऊ शकतोस किंवा कलकत्त्याला जाऊ शकतोस. पण कलकत्त्याला पैसे मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, संधी तिथं जास्त आहे. असं सांगितल्यानंतर रामकुमारांनी तो निर्णय घेतला. आणि त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी रामकुमार आपली तिथली भटभक्षिके सोडून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी आपल्या लहान बाळाला आपल्या आईकडं सोडून कलकत्त्याला गेले. हे कलकत्त्याला आल्यानंतर पूर्वी शाळेला जाणे म्हणजे काय प्रकरण होतं ते पाहण्यासारखं आहे. इंग्रजांच्या शाळा अजून आलेल्या नव्हत्या, यायच्या सुरुवातीला होत्या पण अजून आलेल्या नव्हत्या. साधारण 1856 वगैरेचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये अजूनही इंग्रजी शिक्षण नसल्यामुळे शिक्षण म्हणजे प्रत्येक गल्ली किंवा 2-3 गल्ल्यांमध्ये एक असा एक पंडित असायचा. त्या पंडिताच्या घरी तो एक छोटाशी शाळा भरवायचा. त्या शाळेला टोळ असं म्हणतात. आपल्याकडे टोळ भैरव असा एक शब्द आहे किंवा टोळी असा शब्द आहे. टोळी म्हणजे या शाळेमध्ये असणारी तरुण मुलं एकत्र जेव्हा बाहेर पडतात त्या घोळक्याला टोळी असं म्हणतात. त्या शाळेला टोळ असं नाव आहे. आता असा जो टोळ होता त्याला संस्कृत टोळ, म्हणजे जिथं संस्कृत आणि शास्त्र वगैरे शिकवलं जातं असा टोळ त्यांनी मग कलकत्त्याच्या इथे चालू केला. हळूहळू विद्यार्थी यायला लागले. आणि हे सगळं तिकडं होत असताना ठाकूर मात्र इकडेच थांबले होते. आता ठाकूरांना पुढे काहीतरी शिकायला पाहिजे किंवा त्यांनी शिकावं अशी त्यांची इच्छा जरूर होती. पण ठाकूरांचं शिकण्याकडे कोणत्याही प्रकारचा फारसा काही हे नव्हता. आणि ठाकूरांची आणखीन एक गंमत अशी होती की आता यांचा टोळ सुरू व्हायच्या अगोदर ठाकूरांचं उपनयन करावं असा बेत निघाला. ठाकूरांची मुंज करायचं ठरल्यानंतर ब्राह्मण होते, मुंज करायची, सगळं झालं. पण ठाकूरांच्या मनामध्ये काहीतरी गोष्ट वेगळीच होती. जशी मुंज झाली त्यावेळेला पहिली भिक्षा कोणाला द्यायची, कोणाची भिक्षा पहिली घ्यायची याच्यावर विचार चालला असताना ठाकूरांनी स्पष्ट सांगितलं की मी धनी जे आहे तिच्याकडूनच भिक्षा घेणार. धनी शूद्र होती. धनी म्हणजे जेव्हा ठाकूर जन्माला आले जेव्हा त्यावेळेला दाई म्हणून जिनं काम केलं तीच ही धनी. आता रामकुमार असं म्हणाले की आपण ब्राह्मण
शूद्राकडून तेही उपनयन करताना भिक्षा, तीही पहिल्यांदा, असं कसं असू शकेल? आणि तिथे झाला वाद. रामकृष्ण ठाकूर ऐकायला तयार नाहीत. रामकुमार म्हणाले, असं आपल्या घराण्याचं काहीतरी बदनामी होईल, असं काही करायचं नाही. मग त्यातले जे मोठे ग्रस्त होते, लाहा जे होते, ते आले. त्यांनी असं सांगितलं की बाबा पूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. काही ब्राह्मण कुटुंबांमध्ये, काही ब्राह्मण शिकलेल्या, काही ब्राह्मण अशी लोकं की ज्यांना खरोखरच वेदवेदांचं ज्ञान आहे, अशा लोकांनीसुद्धा अशी भिक्षा घेतलेली आहे, तेव्हा तुला घ्यायला काही हरकत नाही. असं थोडंसं कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर ती जी बाई होती ना, तिचा हातसुद्धा पुढे जात नव्हता भिक्षा देताना भरवण्यासाठी, कारण तिला वाटायचं की आपण मोठं पाप करतोय. पण तिचे दोन्ही हात आपल्या हातात धरून ठाकूरांनी तिच्याकडून भिक्षा ग्रहण केलं. हा प्रसंग घडला रामकुमार जेव्हा कलकत्त्याला गेले त्याच्या अगोदर. पुढे अशी गंमत झाली की साधारण ठाकूरांच्या गावामध्ये चाललेल्या नाटकामधला एक नाटकाचा प्रसंग आपण गेल्या वेळेला पाहिला. ते नाटक होतं ज्याच्यामध्ये ठाकूरांनी शिवाची भूमिका केलेली होती. गंमत अशी होती की महाशिवरात्र हा जो काल आहे, जो हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो, जो सध्या आपल्याकडे एक कॅलेंडरमध्ये येते अशी एक तारीख म्हणून ठेवली जाते, त्याचं मात्र फार मोठं महत्त्व ठाकूरांना वाटायचं आणि विवेकानंदांना वाटायचं. महाशिवरात्रीमध्ये ठाकूरांच्या मते शिवाची आराधना करणाऱ्या सर्वांना तो शिव अनुकूल होण्याचा काल आहे. म्हणून त्या कालामध्ये शिवाची वेळ रात्रीची आहे. शिव हा तो मुळातच तो कैलासामध्ये असणारा रक्षा किंवा राखेशी ज्याचा जास्त संबंध आहे. विनाश ही शक्तीची जी ताकद आहे त्याचं द्योतक असणारा तो, पण त्रिनेत्र असल्यामुळे तिसरं नेत्र उघडवण्याची शक्यता किंवा ताकद असणारी ती देवता आहे. ठाकूर म्हणायचे, जर आपल्या पूर्ण भावानी आपण जर शिवाचं शिवरात्रीच्या दिवशी जर पूजन अर्चन केलं, जर ध्यानधारणा केली, तर शिवाचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांचं मत असायचं. आणि ही साधारण प्रथा सगळ्या भारतामध्ये होतीच आणि यांच्याकडे होतीच. आणि त्यावेळेला ज्यावेळेला रामकृष्णांनी ही भूमिका केली, त्याच्या मागे असा प्रश्न होता की दरवर्षी गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी सगळे लोक उपवास ठेवलेले असायचे. असा उपवास ठेवलेल्या सगळ्या लोकांनी त्या शिवावर बेतलेलं जे नाटक आहे ते पाहायला यायचं. त्यातून भक्तिरसाची उत्पत्ती व्हावी, कारण नाटक म्हणजे संवादापेक्षा संगीत, त्यामध्ये संकीर्तन असं सगळं असायचं. हे सगळं व्यवस्थित ठरलेलं होतं. फक्त एकच प्रकार घडला की दुपारी 2 वाजता 12-1 वाजता ज्या गावचा मुलगा शिवाची भूमिका करणार होता तिकडून निरोप आला की तो आजारी पडला आहे. आता तो आजारी पडला आहे म्हटल्यानंतर काय करायचं म्हणून गाववाल्यांनी आपली सभा घेतली. एकतर आता हे नाटक बंद झालं, म्हणजे तर नाही करायचं असं ठरलं. पण सगळ्यांचं असं ठरलं होतं की दिवसभर नाहीतरी उपास आहेच, हे नाटक बघायचं. त्याच्यानंतर पूजा, 4 प्रहरांनी पूजा होते, 4 चरणामध्ये पूजा होते महाशिवरात्रीची. साधारण पहिला चरण 10 वाजता संपतो रात्री, त्याच्यानंतर 10 ते 12 दुसरा चरण आहे, 12 ते 2 तिसरा चरण आहे, 2 ते 4 चरण आहे. आणि उषक्काल होता महाशिवरात्र जी आहे ती साधारण आपली जी काय अर्चना आहे ती त्यावेळेला संपली पाहिजे, असा साधारण एक दंडक आहे. अशा पद्धतीने महाशिवरात्रीचं पूजन करतात. पुढे गमतीचा भाग येणार आहे, त्याच्यामध्ये असं आहे की स्वतः ठाकूरांनी आपल्या सगळ्या शिष्यांना अशा प्रकारे शिवरात्रीच्या दिवशी साधना करण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे. आणि अशी साधना करणाऱ्या सगळ्या शिष्यांमध्ये सगळ्यात पुढं नरेंद्र होते. गंमत अशी होती, ठाकूर स्वतः कालीमातेचे उपासक म्हणजे द्वैतामध्ये होते, बरोबर. प्रचार करायचे अद्वैताचा, बरोबर. नंतर अद्वैती म्हणून जे प्रसिद्ध झाले नरेंद्र, ते पहिल्यांदा द्वैतामध्ये होते. या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते की द्वैत म्हणजे काय, अद्वैत म्हणजे काय, या 2 साधना कशा प्रकारच्या आहेत, यामध्ये ठाकूरांनी वेळोवेळी मार्गदर्शन जे केलेलं आहे ते आपल्याला पाहण्यासारखं आहे. कारण त्याचा प्रत्येक उपनिषदांशी संदर्भ आहे, गीतेशी संदर्भ आहे. आणि असा संदर्भ असल्यामुळे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा तो मुलगा येणार नाही तेव्हा सगळ्यांनी मिळून मग हे नाव सुचवलं. हे नाव सुचवल्यानंतर मग ते सीतानाथ पायनी म्हणून जे होते ते ग्रस्त, खूप चांगले ग्रस्त होते, त्यांचा मुलगा गया विष्णू, त्याचं नाव गया विष्णू आणि ठाकूर हे मित्रच होते.
मग गया विष्णूला सांगितलं ठाकूरांना तुम्ही बोलवून आणा म्हणून. मग ठाकूरांना बोलवून आणलं, सांगितलं त्यांना. ठाकूर हो म्हणाले. त्याप्रमाणे गया विष्णूला सांगितलं की यांची भूषा वगैरे सगळी करा म्हणून. त्याप्रमाणे त्या जटाबेटा सगळ्या लावल्या. दुसऱ्या अंकामध्येच ती शिवाची एंट्री होती, त्याप्रमाणे फक्त एंट्री झाली आणि त्याच्यानंतर ते नाटक थांबलंच. कारण हे जे शिवजी गेले ते शिव दुसऱ्या दिवशी सकाळीच बाहेर आले. त्या परिस्थितीमध्ये त्यांना उचलून घेऊन जावं लागलं. कारण काही उपाय केले, पहिल्यांदा टाळ्या वाजल्या, फार चांगला अभिनय झाला म्हणून. पण अभिनय फारच लांबायला लागल्यानंतर लोकांची उत्सुकता संपली. त्यातल्या बऱ्याच लोकांनी हे नाटक बंद पडल्यामुळे शिव्या पण दिल्या. कारण कोणालाच कळालं नाही की एक मुलगा काय येतो 13 वर्षाचा आणि तो असा समाधीत काय जातो. पण ठाकूरांची समाधी तुटता तुटता दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. एक प्रवाद असा आहे की 3 दिवस ठाकूर या अवस्थेमध्ये होतं असंही काही लोक म्हणतात. पण जो आपण संदर्भ ग्रंथ वापरतोय, जो त्यांच्या शिष्यांचाच आहे, शारदानंदांचा, त्यांच्या मताप्रमाणे सकाळपर्यंत तरी त्यांची निश्चित शुद्ध पूर्ववत झालेली नव्हती. असा हा प्रकार झालेला होता. आता या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अवताराबद्दलचं कुतूहल आपलं बरंचसं यामुळे वाढतं. या वाढलेल्या कुतूहलामध्ये आपल्याला काही गोष्टी पाहण्यासारख्या ज्या आहेत त्या आपल्याला खूप हे होऊ शकतात. ठाकूरांच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकूर अवतार, साधना आणि जीवनमुक्त याबद्दल अगदी मोकळेपणानं बोललेले आहेत. ठाकूरांच्याकडे काही लोक यायचे आणि म्हणायचे, ठाकूर देव तुम्ही पाहिलेला आहे? तर म्हणाले निश्चितच. नरेंद्रांनाच दिलेलं उत्तर असं होतं की तू मला जितका स्पष्ट दिसतो त्याच्यापेक्षा मला परमेश्वर स्पष्ट दिसतो, मग तुम्हाला दिसतो तर आम्हाला दाखवा ना. असं म्हणणारे काही अधिकारी नसताना सुद्धा म्हणायचे. कारण ठाकूरांचा स्वभावच असा होता, कधीही कोणावर रागवत नसायचे. ठाकूर म्हणायचे नाही, तसं नाही, तिच्या मनात असेल तर ती दिसेल ना तुला, असं म्हणायचे. तिची काय इच्छा असेल तसं होईल. लोक ऐकायचे नाहीत. ते म्हणायचे तिची इच्छा आणि तुमची इच्छा दोन कुठं आहेत? तुम्ही म्हणजेच ती ना, मग तुम्हाला दिसलेले आहे, तुम्ही आमच्या समोर आहे, मग आम्हाला दाखवा. गंभीर होऊन ठाकूरांनी एक दिवस उत्तर दिलं होतं. ते म्हणाले आईच दाखवणार आहे, पण बघवणार नाही तुमच्याकडून. परमेश्वराचा प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी लागणारं धैर्य आपल्याकडे नाही आहे म्हणाले. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला ही गोष्ट पटते की जेव्हा गीतेमध्ये जो अवतार धारण केला कृष्णाने, त्याला बघून अर्जुनाची जी अवस्था झाली होती, तयारीचा शिष्य असूनसुद्धा ते आपल्याला थोडंसं कपोलकल्पित वाटतं. पण हे ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की स्वतः ठाकूर म्हणतायत की तयारी नसेल तर परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन 2 गोष्टी घडू शकतील. त्यांनी सांगितलं, एक, ते दर्शन तुमच्याहून घेवणारच नाही. कारण ज्या 5 दिलेल्या छोट्या इंद्रियांमध्ये तू विश्व पाहतोस ना, त्याच्यामध्ये परमेश्वर मावण्याची ताकदच नाही आहे. पण तरीसुद्धा थोडासा प्रयत्न केलास तर तुला म्हणजे इतका भयभीत होऊन जाशील, एक. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितली की एकदा जर तू परमेश्वराचं दर्शन घेतलंस तर कोणत्याही प्रकारची पूजा अर्चना तुझ्या हातून होऊ शकणार नाही. मायातीत झाल्याशिवाय परमेश्वर दर्शन नाही, मायेत असल्याशिवाय पूजा अर्चना नाही. एक तर पूजा अर्चनेच्या पलीकडे जा किंवा पूजा अर्चनेत राहा. मग हे सगळं ऐकल्यानंतर जो विचारणारा होता तो मात्र थोडासा कोड्यात पडायचा. मग स्वतःच विचारायचे, ठाकूर मग आम्ही काय करावं? चालले ते उत्तम आहे, आईची पूजा करत राहा, ती तुम्हाला घेऊन जाईल पुढे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न ठाकूरांनी उत्तर दिलेला म्हणजे तो असा आहे की कुणाचीही जी साधना चाललेली आहे त्या साधनेला दुसऱ्या कोणीही नावं ठेवू नयेत. एक, जो खरा गुरु असतो तो चाललेल्या साधनेला वाढवतो, साधना बदलत नाही. म्हणून कोणाचेही, ठाकूर म्हणायचे, स्वभाव आणि स्वधर्म जो गीतेमध्ये सांगितला गेला आहे, ठाकूरांची तीच सांगण्याची पद्धत अशी होती की ज्याला जी पूजेची किंवा अर्चनेची किंवा साधनेची पद्धत ज्याने जी घेतलेली आहे ती त्याला दैवी शक्तीने मिळालेली असते. त्याच्यामध्ये असणारा दैवीभूत गुण जो आहे तो गुण बाजूला सारून केवळ तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या दैवीभूत गुणापाठी जे मिळालेले आहे ते उत्तम आहे असं म्हणून जर दुसऱ्याला सांगायला गेलं तर त्याचा फार मोठा त्रास होऊ शकतो. आणि हे सांगण्यासाठी ठाकूरांनी मग एक उदाहरण दिलेलं आहे शारदानंदांनी. ते उदाहरण खूप पाहण्यासारखं आहे. ही घटना घडलेली आहे 1886 साली.
1886च्या 31 मेला शिवरात्र होती, महाशिवरात्र होती. गमतीचा भाग म्हणजे 31 मे 1895ला स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. 31 मे 1886 काशीपूर उद्यान, ठाकूरांचा शेवटचा काल. ठाकूर आजारी होते, महाशिवरात्र आलेली होती, सगळे सेवेला होतेच सगळे, तसे कफल्लकच होते. नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद होते, काली म्हणजे अभेदानंद महाराज बरोबर होते, आणि 1-2 अजून शिष्य होते, आणि निरंजनानंद स्वामी खाली होते स्वामीजींच्या यांच्याशी, आणि शशी म्हणजे रामकृष्णानंद महाराज हे स्वतः ठाकूरांच्या सेवेत. त्यांनी आयुष्यामध्ये आपण पाहिलं मागेसुद्धा त्यांनी काहीच केलं नाही, फक्त ठाकूरांना सोडलं नाही. ठाकूर गेल्यानंतरसुद्धा रक्षेबरोबर फक्त तेच राहिलेले आहेत. जेव्हा ठाकूर होते तेव्हासुद्धा सेवेत रामकृष्णानंदच होते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला नरेंद्र म्हणजे विवेकानंद, काली म्हणजे अभेदानंद, आणखीन 2 असे 4घे मिळून तिथेच पूर्वेला असणारी जी खोली होती दक्षिणेश्वरला, तिथं त्यांचा शिवाची पूजा चालली होती, आणि उपवास होता. 4 चरणामध्ये पूजा करायची, पहाटे 4पर्यंत ही पूजा चालणार. त्याच्यामध्ये पूजा आहे, संकीर्तन आहे आणि ध्यान. 4 दिग्गज शिष्य रामकृष्णांचे. त्यामुळे ध्यान म्हणजे ते काय एकदा बसल्यानंतर तास, 1.5 तास, 2 तास कोण कसा बसेल तसा. त्याप्रमाणे पहिल्या चरणाची पूजा संपली, आणि साधारण याच काळामध्ये विवेकानंदांना जाणीव होत होती की आपल्या आत काहीतरी बदल होतो आहे. तसा त्यांनी बोलूनही दाखवलं होतं रामकृष्णांना की ठाकूर मला असं जाणवतं आहे काहीतरी आत, की काही ताकद तयार होती आहे, काहीतरी असं चांगलं वाटते, पण असं काहीतरी वाटतं की मी खूप बलाढ्य होत चाललो आहे असं. आणि ठाकूर फक्त हसायचे आणि म्हणायचे असू दे, तिथंच ठेव, फार काही करू नको, चालू दे, ते आई बघते काय करायचं ते. पण विवेकानंद म्हणजे साधे शिष्य नव्हते. प्रत्येक गोष्टीच्या अगदी तळात जाऊन त्याचं सगळं तर्क काढून, त्याचा वितर्क करून, जमेल तर कुतर्कसुद्धा करायची, इथंपर्यंत जायचे, कारण ते तसे नव्हते. आणि ठाकूरांची त्याला पूर्ण परवानगी असायची, बाकी कोणालाही ते असं करू द्यायचे नाहीत. म्हणूनच विवेकानंदाने शेवटी असं म्हटलेलं आहे, या जगामध्ये माझ्या एवढी शंका कोणी घेतलेली नाही, तेव्हा आता कोणी शंका घ्यायचं काही काम नाही आहे, मी ते काम 8 वर्ष केलेलं आहे म्हणायचे ते. असंही त्यांची पूजा झाली. 10 वाजता पहिलं चरण संपलं. आता हे झाल्यानंतर एक त्याच्याबरोबरचे होते ते काहीतरी आणायला म्हणून गेले. दुसरा शिष्य खाली ठाकूर कसे आहेत पाहायला गेला. राहिली तिथे फक्त 2च, स्वामी विवेकानंद आणि अभेदानंद. स्वामीजी म्हणाले अभेदानंदांना, काली एक काम कर म्हणाले, तू माझ्या समोर बैस. आणि काय करू म्हणाले, समोर फक्त बैस. आणि म्हटले थोड्या वेळाने मी सांगतो त्यावेळेला माझ्या डाव्या मांडीला हात लावायचा, गुडघ्याला. ठीक आहे, कालीकृष्णांना काय आता शेवटी नाही म्हटलं तरी शिष्य असले तरी श्रेष्ठ शिष्य होते ते, त्यामुळे त्यांना सगळ्यांचा मान तो होताच होता. म्हणजे वयाने ते लहान होते, पण अगदी बुडो गोपाल म्हणजे 70 वर्षाचे ते सुद्धा त्यांना मान द्यायचेच, कारण रामकृष्णांनीच सांगून ठेवलं नेतृत्व याच्याकडे. त्याप्रमाणे ते समोर बसले. यांनी दुसरा चरण सुरू झाला आणि हे थोडेसे ध्यानात बसणार होते, त्यावेळेला सांगितलं की हात लाव म्हणून गुडघ्याला. अभेदानंदांनी नरेंद्रनाथांच्या गुडघ्याला हात लावला आणि हे समाधीत गेले. तोपर्यंत तो आत आणायला काहीतरी गेला होता, तो शिष्य बाहेर आला आणि त्याने पाहिलेलं चित्र असं होतं की ज्या ठिकाणी त्यांनी हात लावला होता त्या ठिकाणी अभेदानंदांचा हात हा अत्यंत जोराने थरथरत होता. त्यांना फारशी काही शुद्ध राहिलेली नव्हती आणि स्वतः स्वामीजी समाधीमध्ये होते. हे सगळं बघितलं. थोड्या वेळाने उठले, डोळे उघडले स्वामी विवेकानंदांनी आणि म्हणाले आता इतकंच बास. आणि त्याला म्हणाले सांग बघू काय काय झालं तुला. अभेदानंद म्हणाले एखाद्या ज्या तारेतून विजेचा प्रवाह चालला आहे त्याला हात लावल्यावर काय होतं तसं मला झालं म्हणाले. मग त्यांनी बघा म्हणून सांगितलं. कोणी विवेकानंदांनी राहिलेल्या एका शिष्याला म्हणाले बघ असं म्हणतात. तोपर्यंत खालून स्वतः शशी महाराज म्हणजे रामकृष्णानंद निरोप घेऊन आले. रामकृष्णांनी बोलवले. नरेंद्रनाथांना कळे ना इकडे पूजा चालली आहे, बोलवलं का म्हणून बोलायला गेले. खाली गेल्या गेल्या सांगितलं काय चाललंय काय म्हणाले. अजून पूर्ण विहीर भरलेली नाही तोपर्यंत वाटायला सुद्धा सुरुवात झाली. तुला कळत सुद्धा नाही तो काय केलंस. तर ते म्हणाले पहिली गोष्ट तुम्हाला कळालं कसं. ते म्हणले ते नंतर बघू, तू केलंस काय. तर ते म्हणाले महाराज ठाकूर मला ते असं असं होत होतं. म्हणाले नशिबाने हा वाचला, त्याचं नशीब मोठं, मातेची आपल्यावर कृपा म्हणून दोघे ठीक आहात तुम्ही, पण इथून पुढं अजिबात असं करायचं नाही. याचं कारण काय. अरे त्याची जी साधना चाललेली आहे ना ती आता सगळी साधना तू बदलून टाकलीस.
म्हणून ज्याची जशी साधना चाललेली आहे त्या साधनेमध्येच त्याला मोठं करणं हे गुरुचं काम असतं. गुरु स्वतःचं काही आपलं लादत नाही, कारण त्याला त्याचा स्वभाव आणि माहिती असतो. पुढे परिस्थिती अशी झाली, अभेदानंदांना पुष्कळ त्रास झाला, इतकं की ते विचित्र वागायला लागले. त्याचं कारण सांगताना असं सांगितलं ठाकूरांनी, द्वैताची साधना करताना अद्वैताची साधना करण्यासाठी हात घालू नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. अद्वैताच्या साधनेमध्ये जाणे ही अत्युच्च अवस्था आहे. स्वतः ठाकूरांचे शब्द असे आहेत की ज्या अवस्थेमध्ये जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्म दिसतं, ही साधनेची परमोच्च अवस्था आहे. त्या अवस्थेला हात घालणे हे केवळ परिपक्व माणसाचं काम आहे. कुणीही त्याला सहज हात घालण्याचा प्रयत्न करू नये, त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. म्हणून साधनेमध्ये बऱ्याच वेळेला वेड लागण्याची किंवा विकृती होण्याची संभव जो म्हणतात तो त्यासाठी असतो. ज्याची द्वैतातली साधना चाललेली आहे त्यांनी द्वैतामध्येच साधना चालू ठेवावी, ती मूर्तीच समोर असावी आणि तिथूनच हळूहळू हळूहळू पुढे जावे. कारण अद्वैतामधल्या प्रतलावर पोचण्यासाठी द्वैतामधूनच जो पुढं जाऊ शकतो त्याला ते सहज आणि सोपं जातं, त्याच्यावर दुष्परिणाम होत नाहीत. परिस्थिती अभेदानंदांची अशी झाली की ते मुळात द्वैती होते, म्हणजे ते मुळात पूजा अर्चा करणारे, ते अद्वैतीच होते. पण द्वैती म्हणण्याचा अर्थ ठाकूरांचं म्हणणं असं असायचं, नेती नेती आणि इति इति असं म्हणायचे. नेती नेती म्हणजे ज्ञानमार्ग, नाही 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 कर तिथेच पोचायचं डायरेक्ट. ज्या वेळेला नेती नेती करणारा आपली साधना सुरू करतो त्यावेळेला सुरुवातीला पहिल्या क्षणातच त्याची खात्री झालेली असते की केवळ अद्वैत हेच सत्य आहे. इति 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 करणाऱ्यांची मात्र परिस्थिती वेगळी असते. आणि त्याचे त्याचा खुलासा करताना ठाकूरांनी खूप सुंदर केलेला आहे. ठाकूर म्हणायचे, विश्व काय आहे? तुम्हाला मला ते खरं वाटतं, पण विश्व आहे काय? विश्व संकल्पना आहे. कुणाची? विश्व ब्रह्माची संकल्पना आहे. कशी संकल्पना आहे? जर सगळंच कल्पनाधिष्ठित असेल, सगळं कल्पनांचं राज्य असेल, इफ इट इज अन आयडिएशन, इट इज अ डिव्हाइन आयडिएशन. मग जे जे कल्पनेतून आलं ते कल्पनेतून आल्यामुळं, ते ज्या कल्पनेतून आलं त्या सगळ्या कल्पनेच्या मुळाला जे मन आहे त्याला वैश्विक मन असं म्हणतात. या वैश्विक मनाला हिरण्यगर्भ असं दुसरं नाव आहे. आपण सगळे वैश्विक मनाचा भाग असल्यामुळं अल्पज्ञ असून सुद्धा प्रत्येक जीवाला हे विश्व तसंच दिसतं जसं दुसऱ्याला दिसतं. म्हणून ठाकूर म्हणत, जो बैल मला दिसतो तो दुसऱ्याला शेळी म्हणून दिसत नाही. हे आपल्याला सहज कळत नाही, पण याच्या मागची एक भूमिका आहे. एखाद्या गोष्टीचं परसेप्शन, एखाद्या गोष्टीची वास्तवता आपल्याला जी भासते ती तशीच दुसऱ्याला भासावी असं कसं काय? कारण सगळं भासतं अज्ञानामुळे. असं जर असेल तर मला जे भासतं तेच यालासुद्धा भासतं, त्याचे परिणाम आमच्यावर वेगळे वेगळे होतात. एखादं दृश्य मला दुःख देईल, त्याला सुख देईल, हा परिणामांचा भाग झाला. पण दृश्य तसंच दिसतं, याचं कारण काय? याचं कारण म्हणजे त्या वैश्विक मनाचाच मी भाग असल्यामुळं जे वैश्विक मनामधून आलं तेच त्याला दिसतं. मग प्रश्न असा येतो, इति इति म्हणून जो मार्ग आहे तो मार्ग कोणता आहे? ठाकूर म्हणायचे, इति इति म्हणजे भक्ती मार्ग. हे सगळंच जर कल्पनांनी बनलेलं आहे तर मग मला एक अशी कल्पना करू द्या. आता प्रश्न कल्पनेनंच चालला आहे. खेळात खेळ करणे असं ठाकूर म्हणायचे. हा खेळ आहे ना, मग या खेळातच खेळ करून मी हा खेळ संपवतो. यातलीच एक संकल्पना मी घेणार. ही संकल्पना कोणती घेणार? जी मला इष्ट वाटेल ती घेणार, त्याला इष्ट देवता असं नाव देणार. त्या इष्टदेवतेची संकल्पना केल्यानंतर मी जेव्हा त्या इष्टदेवतेची कल्पना करायला लागतो तेव्हा एक संकल्पना किंवा एक कल्पना दृढ केली की बाकीच्या सगळ्या कल्पना खुजा व्हायला लागतात. म्हणून केलेल्या एका कल्पनेवर जेव्हा एकाग्रता वाढत जाते तेव्हा ती कल्पना सोडून जे काही आहे म्हणजे विश्व जे आहे ते नसल्यासारखं होतं. म्हणजे अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये विश्वाचा बाध होतो, पण ती कल्पना मात्र तशीच राहते. म्हणून त्याला सविकल्प समाधी असं म्हणतात. या विरुद्ध जो या कल्पनांचा त्याग करतो, आणि कल्पनेचा त्याग म्हणजे नुसत्याच कल्पनेचा नव्हे, देव या संकल्पनेचाही जो त्याग करतो,
म्हणून ज्याला ईश्वराची सुद्धा गरज लागत नाही, म्हणजे कोणत्याही कल्पनेच्या पलीकडे, कल्पनातीत, म्हणजे जो या वैश्विक मनाच्या पलीकडे जाण्याची साधना करतो, म्हणजे जो निर्गुणाची साधना करतो, निर्गुण निराकाराची साधना करतो, तो मात्र सरळ तिथे जाऊन पोचतो. पण ठाकूर म्हणतात इकडून जाणं सोपं आहे. जसं भगवानाने सांगितलेल्या अध्यायामध्ये इकडून जाणं अवघड आहे, जाणं तिथंच आहे. मग प्रश्न असा येतो की जो एखाद्या संकल्पनेवर किंवा इष्टदेवतेवर आपलं सगळं ध्यान केंद्रित करतो, त्याला अद्वैत दर्शन केव्हा होतं? ठाकूर म्हणतात की एका संकल्पनेवर आपलं ध्यान केंद्रित केल्यानंतर एक कल्पना हळूहळू हळूहळू इतकी वाढायला लागते, आणि मग ठाकूरांनी स्वतःचे अनुभव सांगायला सुरुवात केलेली आहे. इथे ठाकूरांचं महत्त्व आपल्याला मोठं पडतं. ठाकूर म्हणाले ज्या इष्टदेवतेची तुम्ही आराधना करता त्या इष्टदेवतेचे एक एक अवयव तुम्हाला दिसायला लागतात. ठाकूर स्वतःचा अनुभव सांगतायत. पहिल्यांदा मातेचे फक्त पाय दिसायचे, हात दिसायचे किंवा चेहरा दिसायचा किंवा त्याचं हसू दिसायचं. असं करत करत आणखीन थोडंसं एकाग्रता झाली, आणखीन एका संकल्पनेशीच बांधलो गेलो, तर मात्र या मानवी मनामध्ये एक संकल्पना दृढ जशी जशी होईल तशी तशी ती मूर्ती, इष्टदेवतेची मूर्ती पूर्ण आपल्यासमोर साकार व्हायला लागते. ती साकार होते पण निर्जीव असते. या निर्जीव पण साकार झालेल्या मूर्तीवर जेव्हा आपण आणखीन मन केंद्रित करायला लागतो, तेव्हा हळूहळू हळूहळू त्या मूर्तीत जीव यायला लागतो. ठाकूर म्हणाले नुसता जीव येतो असं नाही. मग कालिमा हसायला लागली. इतकंच नव्हे, माझ्या खांद्याजवळ कालीमातेच्या श्वासातून निघणारा उष्मा जो आहे, गरमी जी आहे, ती सुद्धा मी अनुभवलेली आहे. तिच्या श्वासाची उष्णतासुद्धा जाणवायला लागते. इतकी कालीमाता, इतकी ती इष्टदेवता जवळ यायला लागते. हे सगळे ठाकूरांचे शब्द आहेत. पुढे पुढे असं होतं की त्या इष्टदेवतेबरोबर तुमचं स्पष्ट बोलणं व्हायला लागतं. त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये ठाकूर म्हणाले आता ध्यानामध्ये नाही, ध्यानात नसताना ती दिसायला लागते. म्हणून पुष्कळ वेळेला शारदा मातेची साडी वाळत घालण्यासाठी जेव्हा कोणाची तरी गरज लागायची, त्यावेळेला चक्क कालीमाता दुसऱ्या बाजूला असायची आणि ठाकूरांनी साडी इकडे धरलेली असायची. इतक्या आत्मविश्वासाने. आणि पुढे मग गंमत अशी होते, ते म्हणाले की एक इष्टदेवता जेव्हा जिवंत उघड्या डोळ्याने सर्वत्र दिसायला लागते, मग असं जाणवतं की त्याच्या पुढे गेल्यानंतर ती आता तिच्या शरीरामध्ये नाही आहे, ती हळूहळू सगळीकडेच असं जाणवायला लागतं. आणि मग आजूबाजूला हिंडणारे प्राणी, पक्षी, पाणी, गढूळ पाणी, इथं सगळीकडं आई दिसायला लागते. अशी ठाकूरांना दिसायला लागल्यामुळे ते जिथं जिथं बघत तिथं तिथं माता दिसायची आणि ते भावसमाधीत जायचे. म्हणून दिसला होता दारूचा गुत्ता, ठाकूरांना दिसली कालिमा, आणि बसल्या बसल्या टांग्यामध्ये उभ्या राहिलेल्या अवस्थेमध्ये भावसमाधीमध्ये गेले. बाकीच्यांना भीती वाटली, पडून गेले तर काय करायचे. चालत्या टांग्यामध्ये त्यांना भावसमाधी लागली होती दारूचा गुत्ता बघून. कालीमातेची पूजा करता करता इतके भावविवश झाले की जवळ आलेलं मांजर पाहिल्यानंतर लक्षात आले की कालीमाता आलेली आहे, त्यामुळे आपल्या हातातला कालीमातेचा प्रसाद घेऊन मांजराच्या मागे लागले. आपल्याला नामदेव महाराज तूप घेऊन लागल्यानंतर कपोलकल्पित कथा वाटते. अजूनही आपल्याला कथांचं सत्यत्व कशाने प्रचिती येते हे कळालेलं नाही. ठाकूर स्वतः सांगता येते. आणि मग ठाकूर असं म्हणतात की अशा प्रतलावर गेल्यानंतर अशी एक अवस्था येते की त्या अवस्थेमध्ये गुरुप्रसादानं किंवा ईश्वर प्रसादानं, कारण ईश्वराचा प्रसाद आणि गुरुचा प्रसाद यात फारसा फरक नाही, अचानक एखाद्या माणसाने अलगत इकडून तिकडे एखाद्याला ठेवावं, तसं या द्वैतामध्ये गुंतलेल्या या भक्ताला हळूच अद्वैतामध्ये तो घेऊन ठेवतो. ठाकूर म्हणाले याच्यापूर्वी आणखीन एक घटना घडते. ती घटना अशी घडते की इष्टदेवतेची पूजा करून इष्टदेवतेला प्रसन्न केल्यानंतर बाकी देवतांची पूजा करावी लागत नाही. ज्याला रामाचं दर्शन झालं त्याला आता ज्या हवे त्या कोणत्याही देवतेचं दर्शन होऊ शकतं. म्हणून ठाकूर म्हणायचे एक देवता भेटली की सगळ्या देवता भेटल्यासारख्या आहेत, कारण बोलवेल ती येते, बोलवेल तेव्हा येते, असं ठाकूरांचं म्हणणं होतं. आणि हे सगळं ठाकूर स्वतःच्या अनुभवातून बोलत आहेत. पुढे
ठाकूर सांगताना सांगायचे की ज्याचा जसा स्वभाव, ज्याचा जसा स्वधर्म तसाच त्यांनी अभ्यास करावा. स्वामीजींच्याकडे ठाकूरांच्या जिथं ठाकूर बसायचे तिथे अष्टावक्र संहिता नावाचं पुस्तक होतं. कोणीतरी यायचं ते पुस्तक बघायचं, ते ठाकूर म्हणायचे त्याला हात लावायचा नाही. मग मी काय करू, गीता वाच. उलटी गंमत, नरेंद्र आले अष्टावक्र संहिता वाच, आणि उत्तर दिलेलं फार छान आहे नरेंद्रांनी. अष्टावक्र गीता वाच म्हणजे मी स्वतःला देव समजू, म्हणजे मी स्वतःला ईश्वर समजू, याच्यापेक्षा फार घाणेरडं वाक्य तुम्हाला दुसरं काही दिसलं नाही का म्हणून विचारलं त्यांनी. रामकृष्ण म्हणाले असं नाही, असं नाही, काय नाही, स्वतःला देव मानणं याच्यासारखं ब्लॅस्फेमस सेंटेन्सच नाही असं ते म्हणायचे. शेवटी ठाकूर म्हणायचे तुझ्यासाठी वाच असं कुठं म्हणतोय मी, माझ्यासाठी वाच ना. अद्वैताचा पुतळा द्वैत स्वरूपामध्ये अवतारात येऊन द्वैतावर भिस्त असणाऱ्या एकाला अद्वैताचे शिक्षण देत होता. म्हणून जो जसा दिसला तसा नव्हता. स्वतः विवेकानंदांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी सांगितलं, मी दिसायला कसा दिसतो, ज्ञानमार्गी दिसतो ना, मी प्रचंड भक्तिमार्गी आहे. आणि ठाकूर दिसायला प्रचंड भक्तिमार्गी दिसायचे पण प्रखर ज्ञानदीप होते असं ते म्हणायचे. असं दोघांचं नातं होतं. म्हणून ठाकूर म्हणायचे की ज्यांनी जे वाचावं, मग असं कसं ठरवायचं आम्ही, ठाकूर म्हणायचे तुम्ही ठरवायचं नसतं, तुम्हाला इच्छाच होते ते वाचावं. जेव्हा ती वाचावं अशी इच्छा होते तेव्हा असं लक्षात घ्यायचं की तुमच्या तयारीनुसार परमेश्वर. त्याबरोबर काही शिष्याने असा प्रश्न विचारला, जर सगळं असं असेल तर मग सगळं कृपा आशीर्वादच आहे, मग आम्ही कशाला कष्ट करायचे, जे काय असेल ते काली माता बघून घेईल. ठाकूर म्हणाले तसं नाही, प्रयत्न लागतात. त्यांनी वाक्य सांगितलेलं आहे, साधनेमध्ये जो पुरुष आपल्या स्वतःच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो त्यालाच परमेश्वर भरभरून यश देतो. कारण देणे देणे असं आहे, घेणे देणे असा प्रकार नाही म्हणायचे ठाकूर. मग ठाकूरांना म्हटलं, मग कोणीतरी विचारलं, एक स्पष्ट सांगा म्हणाले, माणसाला स्वातंत्र्य आहे की सगळं त्याच्यावर अवलंबून आहे, कृपा की स्वातंत्र्य, साधना करायची का नाही, कृपा. स्वामीजींनी ठाकूरांनी फार सुंदर उत्तर दिलं आहे. म्हणे असं एककल्ली होऊन काही विचारू नकोस, मी तुला उत्तर देतो म्हणाले. गाईला दोरीनं बांधलेलं असतं एका खांबाला, बरोबर आहे ना. दोरी जेव्हा ढिली असते तेव्हा गाईला काय वाटतं, मोकळी आहे, पण ती किती लांब जाऊ शकेल, जेवढी दोरी आहे तेवढीच लांब जाऊ शकेल. परमेश्वर असं करतो की ज्याची जितकी तयारी होईल तितका तितका त्याचा दोर हळूहळू लांब करत जातो. जेव्हा त्याच्या असं लक्षात येते की आता हे जनावर कुठेही सोडलं तरी चालतंय, तेव्हा त्याचा तो दोरच काढून घेतो. आता याच्यामध्ये कुठं स्वातंत्र्य आणि कुठं काय नाही आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर त्यांनी असं विचारलं की श्रद्धेचं काय महत्त्व आहे. ठाकूरांनी श्रद्धेबद्दल फार सुंदर सांगितले, ते पाहू आणि आपण आता थांबूया. श्रद्धेबद्दल ठाकूरांना विचारलं की मग श्रद्धा असेल तर ज्ञान मिळतं, श्रद्धावान लभते ज्ञान म्हणतात, मग काय वगैरे. तर ठाकूर म्हणायचे नुसतं श्रद्धेने ज्ञानच मिळतं असं नाही, केवळ श्रद्धेवर, केवळ आणि केवळ श्रद्धेवर सुद्धा, कारण शेवटी श्रद्धेच्या पोटी सुद्धा ज्ञान येऊ शकतं. केवळ श्रद्धेने ज्ञान येतं असं नव्हे, पण जर श्रद्धा तितकी असेल तर त्या भावापोटी परमेश्वर त्याच्यावर ज्ञानाची कृपा करू शकतो. आणि उदाहरण त्यांनी फार सुंदर दिलं. ते म्हणाले नारदांनी कुठला तरी अपराध केला होता म्हणून म्हणे विष्णूंनी त्यांना शिक्षा दिली की तू नरकात जाशील. आता कोणता अपराध होता तो माहिती नाही, पण जेव्हा नारद स्वतः आले विष्णू भगवानांच्याकडे तर विष्णूंना विचारलं, ते म्हणाले हो बरोबर आहे तुला. ते म्हणाले ते सगळं ठीक आहे, आता तुम्ही मला नरकात पाठवणार आहे, फक्त मी असं ऐकले की नरकाचे विविध प्रकार आहेत, मला त्यातलं फारसं काही कळत नाही, मला भोगावं लागणारच आहे, फक्त मला जरा सांगितलं तर बरं होईल. विष्णू भगवान म्हणाले एक काम करणारच चतुरच होते. विष्णू भगवानाने तिथेच माती होती त्याला सरळ केलं आणि त्याच्यावर आपल्या बोटांनी काढायला सुरुवात केली. ते म्हणाले हा इकडे असा हा नरक असतो, ते असं असतं असं असतं असं असतं आणि हा इकडे स्वर्ग असतो. असं काढून झाल्याबरोबर नारद ते नरक म्हणून लिहिलं होतं त्याच्यावर लोळले. म्हणाले देवा झालं नरक माझं करून. तर ते म्हणाले असं कसं, तुम्ही हा नरक आहे म्हणून सांगितले की नाही, नाही म्हणा तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही आहे, मग आता काय करायचं, झाला ना भोगून, मला नरकातूनच जायचं होतं ना. सांगण्याचा ठाकूरांचा मतितार्थ असा होता की केवळ श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेपोटी. आणि म्हणून त्यांच्या शिष्यामधले एक शिष्य गिरीशचंद्र घोष हे ठाकूरांचे जे शिष्य होते,
ज्यांचा कपर्दिकसुद्धा संबंध कोणत्या शास्त्राशी नव्हता, कोणतंही शास्त्र वाचलेलं नव्हतं. बंगालचे मोठे नाटककार म्हणून ते प्रसिद्ध होते. साधारण ज्यांची संध्याकाळ व्हिस्कीशिवाय होत नव्हती, ठाकूर गेल्यानंतरसुद्धा ते दारू पित होते. असं सगळं असूनसुद्धा ठाकूर म्हणायचे, श्रद्धेचा मूर्तिमंत पुतळा बघायचा असेल तर गिरीश. आणि स्वतः नरेंद्रांनी सांगितलं की याला काहीही करायची गरज नाही आहे म्हणाले. गिरीश फक्त श्रद्धेवर तरलेला आहे. आणि कधीही विचारलं तर ते एकच म्हणायचे, मला या जगामधलं काहीही कळत नाही, मला एकच माहिती आहे, ठाकूर हे देव आहेत. आणि अशा प्रकारची श्रद्धा असेल तर हे शक्य आहे की एखादी व्यक्ती केवळ श्रद्धेने सुद्धा तरुण जाऊ शकते. हे सगळे संवाद ठाकूरांचे वेळोवेळी इतरांच्याबरोबर होत गेलेले आहेत. ठाकूरांच्या 2 प्रमुख पुस्तकांमधलं जे लीलाप्रसंग नावाचं पुस्तक आहे, जिथे शारदानंद, गमतीचा भाग असा आहे की शारदानंद आणि महेंद्रनाथ गुप्त या 2 लोकांनी त्यांची फार अस्सल असं म्हणू शकतो अशा प्रकारची चरित्र लिहिलेलं आहे. बाकीच्यांनी पुष्कळ लिहिलं आहे. रोमा रोलाने लिहिलेलं आहे, मॅक्स मुलरनी लिहिलेलं आहे, ख्रिस्तोफर आयशरवूडचं आहे, त्याच्यानंतरच्या रामकृष्ण मिशनच्या बऱ्याच लोकांचं आहे, ब्रह्मानंद महाराजांचं आहे, त्यांच्या शिष्यांनी लिहिलेलं आहे. पैकी या दोघांना प्रमुख मानलं जातं. त्याचं कारण असं आहे, स्वामीजींचं चरित्र लिहिण्यासाठी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सगळेच शिष्य प्रभावित झालेले होते. अखंडानंद महाराजांना सुद्धा खूप असं वाटलं की आपण आपल्या गुरुचं काहीतरी लिहावं, म्हणून त्यांनी लिहायला घेतलं, लिहायला सुरुवातसुद्धा केली. एक दिवस अखंडानंदांना स्वामींनी, ठाकूरांनीच बोलवलं आणि म्हणाले, काय लिहायला लागलं आहेस तू? ते म्हणाले, तुम्हाला कसं कळालं मी तुमचं हे लिहितो आहे? ते आता जेवढे लिहिले तेवढे फाडून टाक म्हणाले आणि बाकीचं बंद कर. तर स्वतः तुमचं लिहितो आहे मी आणि तुम्ही बंद करायला? ते म्हणाले, नाही तू ते बंद कर, ते चालू आहे काम म्हणाले. ते काम शारदानंदांच्याकडे दिलेलं आहे म्हणून. आणि महेंद्रनाथ गुप्त जे आहेत त्यांनी जे लिहिलेलं आहे ते त्यांनी स्वतःचे ठाकूरांच्या बरोबरचे अनुभव, पण ते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर नसल्यामुळे आत्ताचा जो काळ आपण पाहतोय तो लीलाप्रसंगातून बाहेर आलेला आहे. आणि महेंद्रनाथ गुप्तांचा जो आहे तो त्यांचा स्वतःचा असणारा त्यांच्याशी जो संपर्क आहे, म्हणून ठाकूरांच्या उत्तरार्धामधला जो चरित्र आहे ते महेंद्रनाथ गुप्तांच्याकडे सापडतं आपल्याला. पण उत्तरार्ध पूर्वार्ध दोन्ही पाहायचं असेल तर शारदानंदांच्याकडे आपल्याला ते सापडतं. म्हणून आपण शक्य असेल तितक्या पुस्तकांमधून पाहायचा प्रयत्न करतोय. त्यातल्या त्यात जे काही ऑथेंटिक किंवा खरं आहे तेच नाही, 99% आपण जे पाहतो आहोत ते सगळं पुराव्यानिशी स्थापित झालेलं असं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही आणि बाकीच्या पुस्तकांमध्ये केवळ गोष्टीरूप चरित्राच्या ऐवजी साधनेला त्याचा कितपत फायदा होऊ शकेल हा मुख्य दृष्टिकोन ठेवून तुमच्याबरोबर माझंही थोडंसं कल्याण व्हावं हा त्यातला हेतू आहे. पण हे सगळं करण्याचा उद्देश मूळचा असा आहे. म्हणून ठाकूरांच्या आणि आपण अगोदर पाहिलेल्या विवेकानंदांच्या चरित्रामधला फरक इतकाच आहे की एक दोन्ही अवतार आहेत. एकाचा शिष्य म्हणून झालेला प्रवास आणि एकाचा गुरु म्हणून झालेला प्रवास पाहायचा आहे. विवेकानंदांच्या बाबतीमध्ये विवेकानंद हा एक स्रोत आहे आणि त्या स्रोतामध्ये आलेली जितकी लोक त्या कृपाप्रसादात भिजलेली आहेत ती सगळी आपण पाहिली. रामकृष्णांची व्याप्ती फार मोठी आहे. रामकृष्णांची ज्ञानाच्या संदर्भामध्ये पाहायला गेलं किंवा ज्ञानाशी असणाऱ्या अनुभवाच्या संदर्भामध्ये पाहायला गेलं तर व्याप्ती खूप मोठी आहे. विवेकानंदांचा प्रभाव खूप मोठा आहे, रामकृष्णांचा स्वभाव खूप मोठा आहे. त्यामुळे रामकृष्णांचा अभ्यास किंवा त्यांचा अवतार म्हणून अभ्यास म्हणजेच साधनेच्या प्रत्येक अंगाचा अभ्यास आहे. आणि म्हणून आपण या साधारण जितके काही हे होतील त्याच्यामध्ये हे 2 गोष्टी प्रामुख्याने आपण पुढे ठेवूनच अभ्यास करणार आहोत. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.